वाटतं सुरू करूया. सर चालू करा तुम्ही. देशमुख सर चालू करा. हा चालू करूया. येस. महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर एस.एल. जाधव, वानखेडे साहेब, मुळे साहेब. आज मुळे साहेबांना काहीतरी कनेक्टिव्हिटीचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय आवाजाचा, त्यामुळे सुरुवात मी करतोय. दांगड साहेब, माहिंदे साहेब, लवंदे साहेब, लवेकर साहेब, आपले सर्व पॅनलिस्ट आणि मुख्य म्हणजे आजचे आपले प्रमुख वक्ते श्री दिलीपजी हाके साहेब, त्याचप्रमाणे सर्व पार्टिसिपंट्स आजच्या या वेबिनारमध्ये रजिस्ट्रेशन केलेले आणि जे सहभाग घेत आहेत सगळेजण, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या विषयाकडे वळण्यापूर्वी मला एक दोन महत्त्वाच्या अनाउन्समेंट करायच्या आहेत की नॉर्मली आपण 11:30 वाजता सुरुवात करतो आणि असं लक्षात येतं की बऱ्याच वेळेला आपल्याला 2 वाजता संपवायला आणि खरं लंचची वेळ निघून जाते. म्हणजे ऐकणारे पण कंटाळतात आणि कदाचित जे स्पीकर आहेत त्यांना सुद्धा खूप लेट होत आहे. त्यामुळं आता प्रपोजल असं आहे की पुढच्या रविवारपासून आपण प्रत्येक रविवारी सकाळी 11 वाजता आपला वेबिनार सुरू करू. 11ला सुरुवात करून 12:30 वाजता संपवायचा. म्हणजे प्रत्येकाला सांगता 1 वाजता निदान लंच घेता येईल असं अपेक्षित आहे. हे करत असताना याच्याच बरोबर थोडं सर्व स्पीकर्सला आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे फार स्टॉलवर्ड स्पीकर आहेत. आपले माजी कृषी संचालक आनंदराव जावळे साहेब आहेत, त्याचप्रमाणे श्री किसनरावजी जावळे IAS हे स्वतः त्याच्यामध्ये आणखी भाग घेत आहेत आणि हे दोघेही खजूर लागवडीविषयी बोलणार आहेत. खजूर हा विषय तसा आपल्याला नवीन आहे, परंतु त्यांनी स्वतः लागवड करून त्याचं चांगल्या प्रकारचं उत्पादन ते घेत आहेत. त्यामुळं सर्व शेतकरी बंधूंना आणि आपल्या सर्व पॉलिसी मेकर्सला वगैरे सुद्धा शास्त्रज्ञांना सगळ्यांनाच ही अतिशय उपयुक्त माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळणार आहे. अरुणजी नरके साहेब हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गोकुळ हे देशामध्ये कदाचित असं म्हणता येईल की अमूलच्या खालोखाल कदाचित प्रसिद्ध असणारा हा दूध संघ एक चांगल्या प्रकारचा दुग्धोत्पादनाविषयीचा हा उद्योग व्यवसाय त्यांनी खूप वर्ष हाताळला आणि सातत्याने मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 7 वर्ष त्यांना एक एक्सलन्स इन इंडस्ट्री अशा प्रकारचा अवॉर्ड त्यांना मिळाला. त्याचप्रमाणे मला वाटतं विकासराव देशमुख आता जे तेही IAS ऑफिसर आणि आता शुगर इन्स्टिट्यूट आपलं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये संचालक म्हणून काम करत आहेत. आणि हळदणकर श्री परागजी हळदणकर हे डायरेक्टर रिसर्च कोकण कृषी विद्यापीठामध्ये आहेत. ते आपल्याला रोपवाटिकेविषयी माहिती सांगणार आहेत. तर हे पुढचे जे 4 जण आहेत, 4-5 जण आपल्याला जे काही प्रेझेंटेशन करणार आहेत
त्यांच्या दृष्टीने मी थोडंसं आता सांगू इच्छितो की यापुढचं सादरीकरण साधारणतः आपल्याला 45 मिनिटाचं असावं. कारण आपले विषय खूप मोठे असतात, महत्त्वाचे असतात आणि आपल्याला खूप काही सांगावंसं वाटतं आणि त्यामध्ये वेळेचं थोडंसं आपण बंधन पाळत नाही, असं एक माझं स्वतःचं मत आहे. तर 11ला कार्यक्रम सुरू झाला की 11 ते 11:15 हे साधारणतः इंट्रोडक्टरी जे काही रिमार्क्स असतात किंवा स्वागत असतं, प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यायची असते. हे साधारणतः 15 मिनिटात झालं की त्यानंतरच्या पाऊण तासामध्ये वक्त्याने आपलं भाषण संपवलं पाहिजे. आता या भाषणामध्ये सुरुवात करताना साधारणतः असं असलं पाहिजे की त्या विषयाचं महत्त्व काय? जसं की आता उदाहरण घेऊया आपण की रेशीम उद्योग. तर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हे रेशीम उद्योग कशासाठी करायचा? त्याचं अर्थकारण कसं आहे? शेतकऱ्यांच्या दृष्टीने, व्यापाऱ्यांच्या दृष्टीने, त्याच्या संबंधी इंडस्ट्री असेल, ह्या सगळ्यांच्या विषयी त्याचं अर्थकारण कसं सगळ्यांच्या उपयोगाचं राहू शकेल, हे एक त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट मला वाटते. त्यानंतर जे काही आपण हे करू, प्रेझेंटेशन राहील, तर सध्याचं तंत्रज्ञान काय आहे? व्हॉट इज द टेक्नॉलॉजी अवेलेबल? की विशेषतः शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्याच्या दृष्टीने असणारं सर्व तंत्रज्ञान आणि मग कदाचित इंडस्ट्रीला सुद्धा लागू पडेल अशा प्रकारचं काही असेल त्याच्याविषयीचं सादरीकरण केलं जावं. आणि त्यानंतर हा विषय इतका महत्त्वाचा आहे की पुढील 10 वर्षामध्ये किंवा 20 वर्षामध्ये म्हणजे मे बी 2030, 2050 याचे प्रोजेक्शन जर आपल्याला देता आले की काय आपलं लक्ष असलं पाहिजे. एक 10 वर्षानंतर समजा रेशीम उद्योग हाच विषय आपण घेतला, तर रेशीम उद्योगामध्ये आणखी 10 वर्षानंतर आपण महाराष्ट्राला कुठे पाहता किंवा देशाला, भारताला कुठे पाहता? आणि मग हे एकदा लक्ष आपलं ठरलं, तर हे लक्ष आपण कसं साध्य करणार आहोत? व्हॉट इज द स्ट्रॅटेजी फॉर दॅट? मग ती रिसर्चबद्दलची असेल, विस्ताराबद्दलची असेल किंवा काही पॉलिसी डिसिजन घेण्याची गरज असेल, गव्हर्नमेंटचं धोरण त्या दिवशी काही ठरवण्याची आवश्यकता असेल, तर हे शेवटच्या 2 किंवा 3 स्लाईडमध्ये याचा उहापोह केला जावा असं मला वाटतं. म्हणजे असं जर प्रकारे आपण करू शकलो, मला माहिती आहे याच्यात मोठी कसरत करावी लागणार आहे वक्त्याला, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आणि शिवाय 1 तासामध्ये सगळं संपवायचं किंवा पाऊण तासच म्हणतो मी, 45 मिनिटामध्ये पण पुष्कळ बोलता येतं. आपण जर ठरवून घेतलं आणि त्याप्रमाणे जर स्लाईड तयार केल्या, स्लाईडवर जर मर्यादा ठेवली, 30च स्लाईड करायच्या, 30 पेक्षा जास्त स्लाईड करायच्या नाही, असं जर आपण ठरवलं तर मला वाटतं याप्रमाणे शक्य आहे. आता दुसरी एक सूचना किंवा एक अनाउन्समेंट मला आज महत्त्वाची वाटते इथे, की गेल्या आठवडाभर किंवा 15 दिवस आपण झालं पाहतोय की महाराष्ट्रामध्ये भयंकर प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्ये खरीपाची काढणी झालेली पिकं सोयाबीन सारखी पुन्हा एकदा शेतकरी हताश झालेला आहे. ते पीक हातातून त्याचं निघून गेलेलं आहे. भाताची तीच परिस्थिती आहे, कदाचित मक्याची तीच अवस्था आहे. कपाशीसारख्या पिकामध्ये जिथे आता एक पहिली तोडणी, दुसरी तोडणी व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा हीच अवस्था झालेली आहे. आणि कदाचित इतर पिकं सुद्धा म्हणजे अगदी ऊस असेल किंवा तूर असेल, या पिकांमध्ये सुद्धा वॉटर स्टॅग्नेशनमुळं 8-15 दिवस जर पाणी जमिनीमध्ये साचून राहिलं, तर या पिकांना सुद्धा मोठी हानी पोहोचण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मला विनंती करायची आहे विशेषतः कृषी विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांना, कृषी विद्यापीठातीलच नव्हे तर इतरही शास्त्रज्ञ असतील, त्याचप्रमाणे विस्तार कार्यकर्ते आपले जे कृषी विभागातले असतील किंवा इतर संस्थांमधले असतील, या सगळ्यांनी आता बाहेर पडण्याची गरज आहे. जरी कोविडचा प्रश्न असला, आणखीन काही प्रश्न असले तरी सुद्धा आपलं स्वतःचं नेहमीचं काम सांभाळून आता शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण व्हिजिट केल्या पाहिजेत. त्या ठिकाणी जाऊन काय परिस्थिती आहे त्याची पाहणी केली पाहिजे, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेतलं पाहिजे, त्याचा थोडासा अहवाल स्वतःसाठी म्हणा तयार केला पाहिजे आणि इमिजिएटली काय सोल्युशन देता येईल त्या ठिकाणी. समजा ऊस कोणाचा पाण्यामध्ये बुडला असेल, काहींचा एक गुडघ्या इतका पाण्यामध्ये बुडला, काहींचा कमरे इतका पाण्यात बुडला, काहींचा पूर्ण ऊस बुडालेला आहे, तर यांनी आता काय करायला पाहिजे, हे कसं वाचवता येईल. जी पिकं समजा तुरीसारखं पीक असेल की अजून ते काही काढणीला आलेलं नाही पण फ्लॉवरिंग वगैरे सुरू झालेलं आहे, या पिकांमध्ये काय करता येईल याच्याबद्दलचं एक आपल्याला शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन करता आलं तर ते आपण केलं पाहिजे. शास्त्रज्ञांनी हे मार्गदर्शन करण्याबरोबरच काय काय प्रश्न उपस्थित होत आहेत, अशा अतिवृष्टी किंवा अवेळी झालेल्या पावसामुळं नवीन प्रश्न काय उद्भवत आहेत आणि या प्रश्नांचं उकल करण्यासाठी काय संशोधन हाती घ्यावं लागेल याचं एक त्यांनी स्वतःचं असं कारण मीमांसा किंवा त्याच्याविषयीचं मी असं म्हणेल की एक विश्लेषण असं तयार केलं पाहिजे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला आता प्रयोग करावे लागतील. कारण हवामानातील बदल हा सातत्याने होत आहे आणि त्याचे प्रकर्षाने आता ते आपल्याला जाणवायला लागलेलं आहे.
म्हणजे दुष्काळ आतापर्यंत आपल्या पुढे फक्त दुष्काळ म्हणजे कोरडा दुष्काळ हाच भाग होता, पण ओला दुष्काळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता पडू शकतो. आणि त्या दृष्टीने आपलं काय तंत्रज्ञान असलं पाहिजे, कुठली पिकं याच्यामध्ये सर्वाईव्ह होऊ शकतात, कुठल्या पिकामध्ये कमीत कमी नुकसान झालं किंवा त्या पिकाचे सुद्धा कुठल्या वाहनामध्ये कमीत कमी नुकसान झालेलं आहे आणि ते असं झालं असेल तर ते का झालं, ह्या वाहनामध्ये कमी नुकसान झालं, या वाहनामध्ये जास्त नुकसान झालं, असं काय झालं, किंवा ह्या पीक पद्धतीमध्ये आपल्याला अशा प्रकारचं सहन करावं लागला लॉस आणि या पीक पद्धतीमध्ये मात्र शेतकऱ्याचा निभाव लागला किंवा त्याला त्याचं नुकसान कम्पॅरेटिव्हली कमी झालं. तर हे याच्याविषयीचं संशोधन आपल्याला पुढचं करावं लागेल. ॲग्रोमॅटॉलॉजिस्ट जे आहेत आपल्या वेगळ्या वेगळ्या विद्यापीठामध्ये, यांनी सुद्धा आता याच्याविषयीचा बारकाईनं अभ्यास करण्याची गरज आहे. विशेषतः प्लॅन बिल्डर्स जे आहेत सगळ्या पिकांचे, यांना एक माझी विनंती राहील की त्यांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन संशोधन केंद्रावर आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या शेतावर ज्या ज्या भागामध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे तिथे जाऊन काही कलेक्शन करता येईल का. म्हणजे खूप पाणी साचलं आणि बरीचशी पिकं त्याच्यामध्ये गेली, पण काही झाडं मात्र ते पूर्ण पीक गेलं, पण काही झाडं त्याच्यामध्ये सर्वाईव्ह झाले. मग समजा सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, जे कुठला मका असेल, तर ही अशा प्रकारच्या काही वनस्पती, अशी काही झाडं ते निवडली पाहिजेत, त्याला लेबलिंग केलं पाहिजे आणि ते आपण ताब्यात घेतलं पाहिजे. त्या शेतकऱ्याला विनंती केली पाहिजे की हे पुढील संशोधनासाठी हे आपल्याला काही गोष्टींची गरज पडणार आहे आणि त्याचं बियाणं आपल्याला कसं प्राप्त करून घेता येईल. तर ही एक रेअर ऑपॉर्च्युनिटी आहे, मी असं म्हणेल, महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांसाठी. त्यांनी अशा प्रकारचं जनप्लझम कलेक्शन केलं पाहिजे आणि मग त्याचा आपण परत अभ्यास करू आणि मग त्याचं जेनेटिक इव्हॅल्युएशन करता येईल की समजा फ्लड रेजिस्टन्स किंवा वॉटर स्टॅग्नेशनला रेजिस्टन्स याच्यामध्ये का आहे, कशा प्रकारे आहे आणि हाऊ इट कॅन बी इम्प्रूव्ह, आपण त्याचा कसा वापर करता येईल याचा पुन्हा आपल्याला विचार करता येईल. तर मित्रांनो, आता या ठिकाणी मी फार वेळ घेत नाही. मला वाटतं कापसे साहेब पण जॉईन झालेले आहेत आणि प्रमुख पाहुण्यांचं हाके साहेबांचं, मला हाके साहेबांविषयी फार विशेष वाटतं की ह्या माणसाने खूप चांगलं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एक उपसंचालक म्हणून, सुरुवातीपासूनच म्हणजे माणसं घडवण्यामध्ये पण आणि फार मोठ्या प्रमाणावर विस्तार करून मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी आज हमखास उत्पन्न देणारं म्हणून हे एक पीक त्यांनी नावारूपाला आणलेलं आहे. मला खात्री आहे सगळ्याच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हे पीक अतिशय उपयुक्त ठरू शकेल. खरं तर आपलं टार्गेट आता असलं पाहिजे, कारण आपल्याकडं अत्यल्प भूधारकांची संख्या जवळजवळ 50% आहे आणि निदान आणखी 30-35% लोक असे आहेत की ते अल्पभूधारक आहेत. आता एका एकरातून 1 लाख रुपयाचं उत्पन्न कमीत कमी शेतकऱ्याला मिळवलंच पाहिजे, तर त्याचं सर्व्हायव्हल होणार आहे, अन्यथा नाही. जर 2.5 एकरच क्षेत्र असेल तर 2.5 लाख रुपये त्याला मिळालेच पाहिजे निव्वळ नफा म्हणून. मग यासाठी काय करावं लागेल, मग त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग जे आपण म्हणतो, त्या इंटिग्रेटेड फार्मिंगमध्ये रेशीम उद्योगाचा एक चांगल्या प्रकारे आपण समावेश करू शकू. याविषयी आपल्याला आज दिलीप हाके साहेब माहिती सांगणार आहेत. त्याबद्दल मी आता इथे जास्त बोलत नाही, पण आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचंही स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि खरं तर मुळे साहेबही जॉईन झालेले आहेत, तर पुढील कार्यक्रम आपल्याला वेळेत आटोपण्याच्या दृष्टीने मुळे साहेबांनी आता पुढे कार्यवाही करावी अशी त्यांना विनंती करतो आणि मी इथे थांबतो. नमस्कार. सॉरी सर, आय कुड नॉट कनेक्ट अर्ली. काय झालं, आमच्याकडे 2 प्रोग्राम चालू होते, आर्ट ऑफ लिव्हिंग सायन्स चालू आहे आणि नेट शेअरिंग झालं त्याच्यामुळे हा प्रोग्राम म्हणून लेट झालो. पण सर्वांचं स्वागत परत एकदा नेहमीप्रमाणे अध्यक्ष, गव्हर्निंग बॉडी मेंबर, हाके साहेब आणि कापसे साहेबांचा आणि सर्व सभा सदस्य. मुळे साहेबांचा आवाज गेला वाटतं. कापसे साहेब मला वाटतं सुरू करा. कापसे साहेब. हा, मुळे साहेबांकडे प्रॉब्लेम दिसतोय, पण हाके साहेबांचं इंट्रोडक्शन करावं. आहेत का भगवानराव कापसे, आहेत का? कापसे साहेबांचं पण हे झालं, पण बाहेर पडलेलं. ओके, नसेल तर मी सांगतो. हाके साहेब हे बेसिकली MSc ॲग्री आहेत. चालू राहील, सहभागात कमी राहील. सर्वांचं स्वागत आणि कापसे साहेबांनी विनंती करतो की इंट्रोडक्शन सुरू करावं. कापसे साहेब नाही आहेत, कापसे साहेब आहेत का? साहेब बाहेर पडलेत. हा, मी करतो, डोंट वरी. आता परत माझं जायला तर डॉक्टर हाकेंनी, दिलीप हाके यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून ॲग्रॉनॉमी या विषयामध्ये MSc ॲग्री ही पदवी संपादन केली आणि त्यानंतर 2 वर्ष त्यांनी शेती पण केली स्वतःची.
ते बेसिकली ते बुलढाणा जिल्ह्यातले आहेत. सातारा सैनिक स्कूलमध्ये त्यांचं सुरुवातीचं शाळेचं एज्युकेशन झालं आणि मराठवाड्यामध्ये आता संपूर्ण करिअर त्यांचं या रेशीम उद्योगामध्ये त्यांनी तिथे केलेलं आहे. सुरुवातीलाच ते गॅजेटेड ऑफिसर म्हणून तिथे जॉईन झाले आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी ॲग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट्स तयार करून एक चांगल्या प्रकारचं मनुष्यबळ तयार केलं. त्यांच्याकडे खरं म्हणजे स्टाफची तशी वणवा आहे. पण आता शेतकरीच त्यांनी इतके चांगले तयार केले आहेत की हे शेतकरीच आता त्या रेशीम उद्योगाविषयी मोठ्या प्रमाणावर एक्सटेन्शनचं काम करत आहेत. तर काल माझी थोडीशी त्यांच्याबरोबर चर्चा झाली, त्याच्यावरून जी मला माहिती मिळाली, कारण इंट्रोडक्शन दुसरं कोणी करणार आहे त्यामुळे मी फारसं काही माहिती ती घेतली नाही, पण ही माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याविषयी मी खूप वेळेला आपल्या दांगड साहेबांकडून गौरवोद्गार ऐकलेले आहेत. दांगड साहेब आपल्याला माहिती आहे की कृषी आयुक्त नंतर परत विभागीय आयुक्त औरंगाबादला होत असताना हाकेंशी कदाचित त्यांचा खूप जवळून संबंध आला आणि तेही नेहमी त्यांच्याविषयी खूप चांगलं बोलतात आणि म्हणून आज आपण त्यांना या ठिकाणी पाचारण केलंय. तर यापेक्षा आता जास्त मी सांगत नाही, पण मी हाके साहेबांना आता विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करावं आणि काही त्यांच्याविषयी जर आणखी 2 गोष्टी सांगायच्या त्यांना महत्त्वाचं वाटत असतील तर त्या पण त्यांनी सांगाव्या. हाके साहेब. ओके साहेब. धन्यवाद सर. आदरणीय देशमुख सर, मुळे सर तथा उपस्थित आदरणीय सलील जाधव सर, लवेकर सर, वानखेडे सर, धांगड सर आणि मायंदे सर तथा आमच्या रेशीम उद्योगाच्या राज्यस्तरीय कमिटीचे मेंबर श्री अंबादास, ऑनरेबल अंबादास जोशी सर, आपण आम्हाला जी आज संधी दिली रेशीम उद्योगाचं सर्व राज्यासमोर सर्व कृषीचे तंत्रज्ञ जे आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या समोर मांडण्याची, त्याबद्दल आपल्या आयमेट संस्थेचं विशेष आभार. सर, मला माझ्याबद्दल सांगण्यासाठी आपण म्हणजे जे काय पर्सनली आपलं 2 मिनिटाचं बोलणं झालं त्यातून जे काय सांगितलं ते पुरेसं आहे. कारण की मी खास म्हणजे मला माझ्या इंट्रोडक्शन मध्ये मी शेतकरी कुटुंबातला आहे आणि 2 वर्ष MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर घरची 125 एकर शेती सांभाळून नंतर मी इकडे आलो. म्हणजे हीच माझी ओळख सगळ्यात महत्वाची की मला तो बेस आहे आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवर माझं गाव आहे, त्यामुळे मला मराठवाडा आणि विदर्भ या दोन्हीचे खरे जे काय आहे ग्रामीण भागातले हे सगळे माहीत असल्यामुळं याला जे 27-28 वर्ष काम केलं की या शेतकऱ्यांना वर आणण्यासाठी, यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जी आपण टेक्नॉलॉजी वापरत होतो कर्नाटकची, की कर्नाटक मधल्या प्रत्येक गोष्टी आपण जशाच्या तशा एक प्रमाण म्हणून वापरत होतो आणि त्यामुळं आपल्या रेशीमचा प्रोग्रेस जो काय झाला तो त्या एक विशिष्ट मर्यादेपर्यंत झाला. पण जेव्हा हे सगळं तंत्रज्ञान आणल्यानंतर त्याचा रिफाईंड करून आपण आपल्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस मध्ये मिळवलं आणि आपल्या परिस्थितीला अनुरूप असं जेव्हा निर्माण केलं त्यानंतर खऱ्या अर्थानं रेशमाची ग्रोथ झाली. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो. झाली. हा सर, नेक्स्ट. कुठे गेली? सर, आपण सांगितल्यानुसार आपण सर्वप्रथम रेशीम उद्योगाची ओळख करून घेऊया. रेशीम उद्योगामध्ये खास तुतीची लागवड करून कीटक संगोपन करणे आणि कोश निर्मिती करणे हा जो विषय आहे यालाच आपल्या महाराष्ट्रामध्ये रेशीम उद्योग एवढ्या मर्यादित व्याख्येमध्ये घातले आणि फक्त शेतकऱ्यासाठीचा जो काम आहे, शेतकऱ्यासाठीचाच पार्ट जो आहे कोश निर्मितीचा, इथपर्यंतचाच रेशीम उद्योग आपल्या इथं होतो. त्याच्यानंतर धागा निर्मितीचा जो आहे तोही रेशीम उद्योगाचाच भाग आहे, परंतु तो महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. त्याच्यासाठी सुधारित V1 या जातीची पट्टा पद्धतीने लागवड करावी लागते आणि त्याला एक 50 बाय 20 शेड लागतं आणि हे जे आपल्याला खाली दिसतं तसे रॅक मध्ये हे करतात आणि खाली कोश तयार होतात. आता हे जे जीवनचक्र आहे रेशमाचं, आळीचं, त्या आळीच्या जीवनचक्रामध्ये आळीपासून ते कोश निर्मितीचा जो पार्ट आहे तो फक्त आपल्या इथं शेतकरी करतो आणि बाकीचा जो आहे अंडीपुंज तयार करणे तो म्हणजे सरकारी यंत्रणेच्या मार्फतच केला जातो. तर
रेशीम उद्योगाचा उदय जो आहे तो 5000 वर्षापूर्वी झाला आणि सर्वप्रथम आजही म्हणजे चायना हे नंबर 1 वर आहे, त्यात काही शंकाच नाही. कारण की आज 83% जगाचं उत्पादन हे चायनामध्ये आणि 14% उत्पादन हे भारतात होतं. तरीही आपल्याला जरी आपण 2 नंबरवर असेल तरी 5000 मेट्रिक टन रेशीमचा धागा तो आपण चायनामधून इम्पोर्ट करतो. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आज रेशीम उद्योगच्या याला जर चालना द्यायची असेल तर रेशीमचं सूत इम्पोर्ट करणे हे बंद करणे. आणि आता सध्या या कोविड सिच्युएशन मध्ये तर आपल्याला ही संधी झाली की पूर्ण जगानेच आता चायनाला बायकआउट करण्याची शक्यता आहे किंवा त्यांच्या वस्तूंना जी मागणी असेल ती कमी होईल आणि आपल्याला ही जागतिक बाजारपेठमध्ये ही संधी येईल. आणि नक्कीच जे चायना पॉलिसीज ज्या आहेत त्या आपल्यासाठी आज सध्या चायनाच्या विषयी ज्या पॉलिसी झाल्या त्या आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा भारतासाठी पूरक आहेत. तर जगातील जे रेशीम आहे त्यापैकी 90 ते 95% जे आहे तुती रेशीम होते की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेले आहे. महाराष्ट्रातील रेशीम शेतीची वाटचाल जर विचारात घेतली तर 1970 पासून सुरू झाल्या आणि 1997 मध्ये महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाकडून ऍक्च्युअली 97 मध्ये वस्त्रोद्योग विभागामध्ये रेशीमचं डायरेक्टरेट फॉर्म झालं. रेशीम संचालनाची निर्मिती झाली. त्या निर्मिती करत असताना त्यांनी टसरमध्ये असलेली किंवा इंडस्ट्रीज डिपार्टमेंट आणि खादी ग्रामोद्योग या 3 डिपार्टमेंटचं एका ठिकाणी हे करून मर्ज करून त्याचं डायरेक्टरेट ऑफ सेरिकल्चर स्टार्ट केलं. आणि आजही महाराष्ट्र हे अपारंपरिक जेवढे राज्य आहेत 5 राज्य पारंपरिक आहेत. त्यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक नंबर तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगाल आणि जम्मू काश्मीर. आणि मला सांगायला आनंद आहे की पारंपरिक राज्याच्या लिस्टमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेलं आपलं हे अपारंपरिक राज्य महाराष्ट्र आहे. की आपण आज जे काश्मीरचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा नक्कीच आपलं उत्पन्न वाढलेलं आहे महाराष्ट्राचं. म्हणजे आपण आता वी आर ऑन द वर्स्ट टू इन द लाईन ऑफ ट्रॅडिशनल स्टेट्स. म्हणजे त्यांच्या बरोबरीने उत्पन्न आणि त्यांच्या लाईनमध्ये आपण आलोय. आणि आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण 27 जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग केला जातो. त्यातला टसरचा जो भाग आहे तो अक्षरशः याच्यामध्ये टसर जे आहे ते भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यात होतं. आणि इतर जिल्ह्यामध्ये आपला मलबेरी चा रेशीम होतो. त्यात सगळ्यात जास्त मोठा सहभाग जो आहे तो मराठवाड्याचा आहे. मराठवाड्यामध्ये जवळजवळ जे राज्यात जेवढा रेशीम होतो त्यापेक्षा 50% पेक्षा जास्त वाटा हा मराठवाड्याचा आहे. 60 ते 70% मराठवाड्यातच होता. आणि आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की मराठवाड्यासारखा दुष्काळी भाग आणि सगळ्याच दृष्टीनं मागासलेला भाग असलेल्या भागामध्ये हा जर एक आशेचा किरण आहे आपल्याला महाराष्ट्रासाठी एक फार मोठी संधी आहे की यांच्यासाठी काय करू शकतो आपण मराठवाड्यासाठी. तर याच्यापेक्षा जे बाबी आहेत त्या मध्ये मराठवाड्याचं जे वातावरण पूरक आहे या रेशीम उद्योगासाठी. मराठवाड्यातील जमीन, आपल्या मराठवाड्यात जमीन नक्कीच लँड होल्डिंग जास्त आहे आणि जमीनही चांगली आहे. आणि पाण्याची उपलब्धता आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये 2 महिने पाणीच नसतं. आणि ही सगळ्यात जमेची बाजू आहे की रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना अक्षरशः 2 महिने पाणी जरी नसेल तरी तुती मरत नाही. आता भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये जो टसर होतो तो झाडावर होतो. म्हणजे नॅचरल जंगलातच होतो तो. आणि जंगलात रेशीम उद्योग करताना त्याला पहिले त्याच्या ज्या आळ्या आहेत त्या झाडावर सोडाव्या लागतात आणि अर्जुनच्या झाडावर सोडाव्या लागतात आणि नंतर ते मल्टिप्लाय होऊन येतं. पण आज आम्ही जेव्हा मागच्या वर्षी टसर भागामध्ये सुद्धा काम केलं त्यावेळेस असं जाणवलं की झारखंड हे राज्य असं आहे की ते 2700 मेट्रिक टन 2700 मेट्रिक टन धागा हा रेशीम कोष जे आहेत ते जंगलातून नॅचरली हार्वेस्ट होतात. म्हणजे आदिवासी तिथले जे आहेत ते जातात जंगलात आणि फक्त कोष तोडून आणतात. त्यांना तिथं कल्चर टाकावं लागत नाही, काही नाही. आणि आपल्या इथे फक्त 21 मेट्रिक टन होतं. म्हणजे आपल्या भागामध्ये जर आपल्याला रेशीम उद्योग करायचा असेल तर ज्याप्रमाणे झारखंडमध्ये ज्याप्रमाणे नैसर्गिक जंगलामध्ये ह्या आळ्या सोडून त्यांनी त्याचं कल्चर डेव्हलप केलं आणि नंतर 2-4 वर्षानंतर ते कोष आपोआप निर्माण होतात आणि तिथल्या आदिवासींना किंवा तिथल्या ज्या जंगलामधले जे खऱ्या अर्थानं जे त्याचे हे आहेत हकदार त्यांना हे सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतो विदाउट डिस्टर्बिंग द नेचर. तर हा जो पार्ट आम्ही मागच्या वर्षी जवळजवळ 25 लाखाच्या 2.5 लाख अंडीपुंज आम्ही असे भामरागड आणि त्या परिसरामध्ये सोडले आणि त्याचे आता कोर एरियामध्ये सोडले आणि आता त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन होऊन काही दिवसानंतर परत. ही पहिल्यांदा झालं. मागच्या वर्षी आम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये
आमच्या संचालिका ज्या आहेत मॅडम भाग्यश्री बाणायत मॅडम यांनी हा निर्णय घेतला आणि एक आदिवासीच्या जीवनामध्ये यामुळे नक्कीच क्रांती येईल आणि महाराष्ट्रातील जो आदिवासी या भागामध्ये गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, तोच आदिवासी मेळघाटमध्ये पण आहे. मेळघाटच्या जंगलामध्ये सुद्धा ऐन अर्जुनची झाड आहेत. पण तिथं हा उद्योग नाही, तर तो आपल्याला शासनालाच तिथं या उद्योगाची निर्मिती किंवा सुरू करावं लागेल. त्यासाठी मी अमरावतीला असताना रेशीम पार्क डेव्हलप केलेला आहे मी याला बडनेऱ्याला, आणि त्या पार्क मध्ये ह्या ऐन अर्जुनचा लागवड करून जो टसर उद्योग सुरू केला. आणि आदिवासीकडे जाऊन तंत्रज्ञान आणि ही शक्यता फार कमी आहे, म्हणून आम्ही पहिले अधिकाऱ्यांना शिकवण्यासाठी हा अमरावतीच्या पार्क मध्ये हा प्रकार केला. अमरावतीला पहिला राज्यातील रेशीम पार्क मी 2000 आदरणीय कलंत्री सर जेव्हा संचालक होते त्यावेळेस आम्ही ही संकल्पना मांडली की आजही आपण जर विचार केला की आपलं एवढं मोठं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, एवढ्या मोठ्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, परंतु रेशमाचं ज्ञान किंवा आपल्याकडे असलेलं नॉलेज किंवा टेक्नॉलॉजी जी आहे ती फार थोड्या प्रमाणात आहे. आणि मी जेव्हा वर्कशॉप घेतले तेव्हा मला असं जाणवलं की महाराष्ट्रातील ऍग्रिकल्चर स्टाफ पैकी फक्त 5 to 10% ऍग्रिकल्चर स्टाफला या रेशीमचं ज्ञान आहे. म्हणून मी सर्वप्रथम अमरावतीला जो पार्क डेव्हलप केला तिथं तुतीच्या आळीपासून ते कोशापासून ते कापडापर्यंत सगळ्या अंडर वन रूफ हे सगळं निर्माण केलं. आणि त्यामध्ये जे रेशमाचे प्रकार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 प्रकार होतात, त्यापैकी तिसरा एक जो आहे एरंडापासूनचा रेशीम उद्योग, तो सुद्धा आम्ही तिथे सुरू केला होता. की रेशमाची ओळख, जगामध्ये रेशीम कसं तयार होतं आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांना किती पैसा मिळू शकतो हा नंतरचा भाग झाला, पण रेशीम काय आहे हे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना, रिसर्च मधले असतील किंवा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ असतील, या सर्वांना ओळख व्हावी म्हणून तो रेशीम पार्कचा कन्सेप्ट सुरू केला. तिथं सर्वप्रथम तुती वृक्ष लागवड जो प्रकार आहे तोही सुरू केला, वृक्ष मंदिर तयार केलं. आणि संकल्पना अशी होती की प्रत्येक शहरातील लोकांनी त्या पार्कमध्ये करमणुकीसाठी यावं आणि रेशीम उद्योगाचं ज्ञान घेऊन जावं. म्हणजे कर्नाटकमध्ये आम्ही जेव्हा 1992 मध्ये जेव्हा ट्रेनिंग घेतलं मैसूरला, तेव्हा जायका प्रोजेक्ट होता, जपान गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशन मध्ये इतर देशाचे सुद्धा अधिकारी तिथं ट्रेनिंगला यायचे. आणि त्या ट्रेनिंग मध्ये जेव्हा आम्ही सगळं तंत्रज्ञान पाहिलं तर जपानचं किंवा चायनाचं जे तंत्रज्ञान होतं एवढं प्रगत होतं की ते त्यांची जसं आपण त्यांच्या ज्या रेसेस एवढ्या प्रगत होत्या आणि आपल्या भारतात जे होणारं रेशीम आहे ते फार क्रूड पद्धतीचं होतं. तर त्यावेळेस जायका प्रोजेक्टमध्ये त्यांनी ज्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या त्यात सगळ्यात महत्वाचं जागतिक दर्जाचं म्हणजे बायोव्होल्टाईक कोश, की ज्याचा धाग्याची लांबी 1000 मीटरच्या वर आहे, अशा धाग्याचंच प्रमोट केलं जायका प्रोजेक्टमध्ये त्यांनी, आणि त्याला बायोव्होल्टाईक म्हणतात. आणि दुसरा जो धागा आहे तो सीबी क्रॉस ब्रीड, तर त्याच्या धाग्याची लांबी, एका कोशाच्या धाग्याची लांबी 450 मीटर आहे. तर आपल्याला जागतिक मार्केट जर 1000 मीटरच्या वर धागा लागत असेल तर तोच उत्पादन करणं फार गरजेचं होतं. म्हणून तेव्हा जायका प्रोजेक्टमध्ये जे सुरू झालं तेच आम्ही नंतर या सगळ्या गोष्टीच्या स्पेशलायझेशन ट्रेनिंग्स आपल्या अधिकाऱ्यांना दिले, कर्मचाऱ्यांना दिले आणि ते इंट्रोड्यूस केलं. आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की तो बायोव्होल्टाईक 100% बायोव्होल्टाईक महाराष्ट्रामध्ये होतं. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की त्यामध्ये 100% बायोव्होल्टाईक घेतलं जातं की जे जागतिक दर्जाचं रेशीम आहे. दुसरं, आजही कर्नाटकमध्ये 40%, जरी कर्नाटकचा भाग वाटा हा जवळजवळ 60% रेशमाच्या उत्पादनामध्ये, तरी सुद्धा तिथं 40% हे पारंपरिक जे क्रॉसब्रीड आहे ते घेतलं जातं. म्हणून ह्या ज्या बाबी आहेत याचं ज्ञान सगळ्या अधिकाऱ्यांना व्हावं म्हणून आम्ही रेशीम पार्कची निर्मिती केली. आणि तिथे जे जाणवलं असं की सर्वसामान्याच्या अधिकार म्हणजे शेतीच्या हा जो विषय आहे रेशीमचा, हा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये फक्त एक इलेक्टिव्ह म्हणून थोड्या प्रमाणात शिकवला जातो. तो ऍक्च्युली प्रायमरी एज्युकेशन पासून शिकवायला पाहिजे. की चायनामध्ये जेव्हा पाहिलं त्यांचे कार्टून सुद्धा इव्हन रेशीमच्या अळीच्या माध्यमातून त्यांनी प्रोपोगेट केले. जपानमध्ये सुद्धा तसाच प्रकार आहे. म्हणजे या लोकांना जर ही परंपरा आहे तीच परंपरा आपल्याला जर आपल्या याच्यात जर निर्माण करायची असेल तर इथून सुरुवात होणं गरजेची होती आणि ती आपण त्या पार्कच्या स्वरूपातून सुरू केली. त्याच्यासाठी आदरणीय कलंत्री सरांनी एक संकल्पना ज्या मांडल्या होत्या त्या सगळ्या ह्या एक्सटेन्शन स्ट्रॅटेजीज होत्या की ज्या रेशीम उद्योग वाढवायचा असेल तर त्याला सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे आणि त्याच्यातून पैसेही मिळाले पाहिजे.
आणि ते सगळं ऍडव्हान्स असावं, म्हणजे जे आजच्या घडीला जे असेल ते. रेशीम उद्योगाचा विकास जो आहे तो म्हणजे ज्या तुतीची झाडं जी आहे लागवड करून त्या झाडाचा पाला हा चारा म्हणून खाल्ला जातो. तर याच्यात रेशीम उद्योगामध्ये दोनच पार्ट आहेत, एक कोश निर्मिती आणि कोशानंतरची धागा निर्मिती. हे जे दोन प्रकार जे आहेत ते सध्या महाराष्ट्रामध्ये आपण दोन्ही प्रकारात सुरू केलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे झालाय की कोश उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर झालं. मागच्या वर्षी जवळजवळ 2600 मेट्रिक टन कोश उत्पादन झालं. त्याच्या अगोदरच्या वर्षी 3200 मेट्रिक टन झालं आणि चालू वर्षी सुद्धा जवळजवळ 3500 मेट्रिक टन पर्यंत कोश उत्पादन. जरी असं सिच्युएशन हे असेल, यावर्षी कोविडचं सिच्युएशन हे सगळं आहे, परंतु मला सांगायला आनंद होतो की या कोविडच्या सिच्युएशनचा या रेशीम उद्योगाच्या कोशाच्या भावावर परिणाम झाला, परंतु उत्पादन हे दुप्पट पेक्षा जास्त वाढलं. जून जुलैमध्ये तर अक्षरशः 20 पट अंडीपुंजाची उचल झाला आणि कोशाचं उत्पादन वाढलं. तुम्ही म्हणा हे कसं शक्य? काय झालं की दरवर्षी पाऊस हा डेफिनेटली डिले होतो. मागच्या वर्षी ऑगस्ट नंतर पाऊस सुरू झाला. मागच्या वर्षीच्या ऑगस्ट नंतर जो पाऊस झाला त्याच्यानंतर जे झाडाचं सर्वायवल होतं ते यावर्षी 100% झालं मागच्या वर्षी. आणि चालू वर्षीचा पाऊस वेळेत आल्यामुळं जून जुलैमध्ये पाऊस पडला आणि जुलै ऑगस्ट मध्ये लोकांची रेअरिंग सुरू झाली. तर हे 20 पट उत्पादन वाढू शकतं एवढी क्षमता या मराठवाड्यासारख्या ठिकाणी फक्त पाणी नाही म्हणून, पाऊस नाही म्हणून थांबलेलं जे आहे उत्पादनाची क्षमता, एवढी जर पाणी असेल तर होऊ शकते, हे त्याच्यातून सिद्ध झालं. जगात भारतात हे जे 4 प्रकार होतात रेशमाचे, तुती, टसर आणि मुगा आणि एरी. मुगा नावाचा जो प्रकार आहे तो सोनेरी धागा आहे. मागच्याच आठवड्यात आमचं एक वर्कशॉप झालं, तिथं मुगा हा प्रकार जो आहे तो काय आहे तर ते ज्याप्रमाणे आपल्या पैठणीमध्ये जे पूर्वी सोन्याचा धागा टाकायचे त्यावेळी हा मुगाचा धागा सुद्धा करून 100% नॅचरल साडी तयार करण्याची प्रक्रिया होऊ शकते. आणि तो प्रकार आपण आपल्या रिसर्चमध्ये ठेवून आपण हाही प्रकार मी जेव्हा चर्चा केली तर आपल्या हिवाळ्यामध्ये हा कोश आपल्या इथं सुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि इरी नावाचा जो प्रकार आहे एरंडापासून, तर एरंडाचं उत्पादन जे आहे ते आपलं जे कॅस्टर प्लांट आहे त्याचे 40% पानं जरी हार्वेस्ट केले तरी त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम न होता कोशाची निर्मिती होऊ शकते. परंतु आपल्या इथं हा ट्रेंड नाहीये. आसाम वगैरे या परिसरामध्ये इरी सिल्क जे होतं त्याला अहिंसा सिल्क म्हणतात, परंतु त्याच्यातले प्युपा हे स्पेशली प्युपा खाण्यासाठी त्या इरीचं प्रोडक्शन करतात आणि त्यांचा वरचा जो रेशीम आहे तो बाय प्रोडक्ट आहे. तर असं तो सुद्धा प्रकार आपण आपल्या अभ्यासात घेतलाय आणि त्याला सुद्धा आपण सुरू करण्याच्या याच्यामध्ये आहे. रेशीम उद्योगाचे वैशिष्ट्य जे आहे ते शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ना दुप्पट करणे. आज सर्व देश शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी झगडतोय, म्हणजे म्हणण्यापेक्षा सगळी जी काय आपलं आज ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असो, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असो, अधिकारी सगळ्यांचा प्रयत्न आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, त्याला त्याचं जीवनमान उंचावलं पाहिजे, त्याच्यासाठी त्याला सोर्स ऑफ इन्कम, ॲश्युअर्ड सोर्स ऑफ इन्कम द्यावा अशी जर प्रयत्न चालला. त्यासाठी हा रेशीम उद्योग असा काही त्यामध्ये फिट बसलाय की तुतीची बाग लावल्यानंतर 10 ते 15 वर्ष त्याला काही होत नाही, त्याला परत परत लागवड करायची गरज नाही पडत. आणि सगळ्यात महत्वाची बाब जी आहे की याचा जेस्टेशन पिरियड फार लो आहे, म्हणजे 3 ते 3.5 महिन्यात पहिलं प्रोडक्शन सुरू होऊन जातं लागवड केल्यानंतर. आता ही बाब पूर्वी नव्हती. याच्यात या लागवड करण्याचा जो कालावधी किंवा जी कार्यप्रणाली आम्ही स्वतःच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने अशी डिफाईन केली की जे भारतामध्ये आता अद्याप कुठेही झालं नाही तो प्रकार आपण महाराष्ट्रामध्ये राबवला. त्याला नाव दिलं महारेशीम अभियान. महारेशीम अभियानचा कन्सेप्ट असा होता की शेतकऱ्याला जर कमी कालावधीमध्ये जर चांगलं उत्पन्न मिळवून द्यायचं असेल तर त्याला ज्याचा सिलेक्शन ऑफ बेनिफिशियरी आणि त्याची पूर्वतयारी जी आहे ट्रेनिंग देऊन त्याला ज्ञान संपन्न करणे आणि त्याच्यासाठी रोपं त्यानं तयार करून घेणे त्याच्याकडून, किंवा त्याच्यासाठी रोपं निर्माण करण्याची प्रक्रिया आम्ही 6 महिने अगोदरपासून सुरू करतो. महारेशीम अभियान नावाचा जो कन्सेप्ट आहे तो आहे डिसेंबर-जानेवारी मध्ये सुरू करतो. त्यावेळेस सिलेक्शन ऑफ बेनिफिशियरी होतं. सिलेक्शन ऑफ बेनिफिशियरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी फ्रीमध्ये केलं नाही. सिलेक्शन ऑफ बेनिफिशियरी ऑनलाईन, परंतु 500 रुपये फी भरून. जे बेनिफिशियरी सिलेक्ट होतात त्यांच्यानंतर ट्रेनिंग घेतले जातात आणि ट्रेनिंग घेऊन त्यांना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान देऊन त्यांच्याकडूनच नर्सरी तयार करून घेतली जाते. स्वतःची नर्सरी स्वतःच तयार करायची आणि ती जून-जुलैमध्ये लावायची. जून-जुलैमध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर 1-2 पाऊस पडल्यानंतर लावल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यात झाड सेटल होतं
आणि जो नैसर्गिक 4 महिन्याचा पाऊस असतो त्या पावसाच्या भरोशावर किंवा त्या पावसाच्या मुळे बाग सस्टेन होते आणि नंतर उन्हाळ्यात जे आहे मार्च एप्रिल मे मध्ये जरी पाणी नसलं उपलब्ध तरी ते झाड मरत नाही. तर हा आम्ही नॅचरल ऍडव्हान्टेज घेतला मराठवाड्यामध्ये आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जे म्हणतो कमी पाण्यातही तुरीचं झाड उन्हाळ्यात मरत नाही आणि जगतं. त्याला कारण ही तयारी त्यावेळेस केली की डिसेंबर जानेवारी मध्ये सिलेक्शन, नर्सरी स्वतःच तयार करणे आणि नर्सरीचं प्लांटेशन जून जुलैमध्ये करणे, नैसर्गिक पावसाचा उपयोग घेणे. आणि मला सांगायला म्हणजे ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर मध्ये जर सांगितलं तर मागची 3 वर्ष गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक ISDS नावाची ISDSI ची स्कीम केली, इंटिग्रेटेड सेरिकल्चर डेव्हलपमेंट स्कीम केली होती. त्या स्कीम मध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इंडियाने ठरवलं होतं की भारताने की 5,000 एकर लागवड करायची पूर्ण देशात आणि त्याच्यासाठी फंड्स रिलीज झाला. आजही 2017चं जे सर्क्युलर त्यामध्ये 5,000 लागवड करण्याचा देशाने संकल्प केला होता. आणि मला ही आकडेवारी ऐकून तुम्हालाही वाटेल की अशक्य कोटीतली गोष्ट आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हा जो महारेशीम अभियान राबवून 10,000 एकर लागवड केली होती. म्हणजे भारत देश जो प्लॅन करतो त्याच्या दुप्पट एक राज्य फक्त 250 कर्मचाऱ्यामध्ये, आमच्याकडे 250 कर्मचारी यांच्यामध्ये 10,000 एकर लागवड करू शकते. एवढं पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये आणि एवढं शेतकरी जागरूक आहेत आणि एवढं सगळं आपल्या इथं होऊ शकतं. म्हणजे आपल्याला भारतामध्ये नंबर 1 वर जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही जर आपले ओन प्लॅन्स जर तयार केले तर. ही आकडेवारी अशी वेग नाही, हे झालेल्या गोष्टी, त्या होणाऱ्या गोष्टी आपण काही आकडेवारी बोलू शकतो पण झालेल्या गोष्टी. त्यावेळेस आदरणीय उईके सर आमचे IAS ऑफिसर होते, त्यांनी ह्या महारेशीम अभियानचा जो कन्सेप्ट होता मराठवाड्यामध्ये हा 2004 पासून चालू होता. परंतु 2004 पासून चालू असलेला संकल्प त्यावेळेस आम्ही फक्त नाव नोंदणी अभियान म्हणायचो आणि शेतकऱ्यांना तेव्हापासून डिसेंबर पासून सिलेक्शन करून त्यांची तयारी करून त्यांना लागवड करायला लावायचं. तर आता जो क्षणिक वैराग्य जे आहे का काही शेतकरी जून जुलैमध्ये जरी आले आणि त्यांनी म्हटलं मला लागवड करायचं तर तो प्रकार यशस्वी होऊ शकत नाही कारण त्याला लागणारी रोपं नसतात. आम्ही पूर्वी कर्नाटकमधून बेनं आणायचो ट्रकनं, जवळजवळ 200-300 ट्रक बेनं कर्नाटकमधून यायचं आणि रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड करायची. पण सर्वायवल व्हायचं नाही कारण बेण्याने लागवड होते आणि 4-5 दिवस त्याचं ट्रान्सपोर्टेशन मध्ये जायचे. तर आम्ही आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र शासन यांनी ज्या प्रयत्न केले त्याच्यामध्ये आपण सध्या बेण्याची लागवड म्हणण्यापेक्षा बेनं जे सीड मटेरियल आहे त्याच्यामध्ये स्वयंपूर्ण झालोय. आणि त्याच्यासाठी फक्त ह्या योजना आपण ज्या राबवल्या व्यवस्थित की नर्सरीने लागवड करणे आणि सर्वायवल जून जुलैमध्ये लागवड करण्यासाठी जून जुलैमध्ये लागवड करणे हा प्रकार केल्यामुळं आज आपण बेण्यामध्ये स्वयंपूर्ण झालोय. आज आपल्याला कर्नाटकमधून बेनं आणावं लागत नाही तर आपण मध्य प्रदेश वगैरे हे राज्य आपल्याकडून बेनं घेऊन जातात आणि त्याची कॉस्ट पहिले आम्हाला ऑन अन ॲव्हरेज 3,000 ते 4,000 रुपये पर एकर खर्च यायचा. ते आता फ्री ऑफ कास्ट व्हायला लागले. शेतकऱ्यांना फ्री मध्ये बेनं मिळते किंवा आता रोपं तयार करायची असतील तर रोपं एकमेक शेतकरी फ्री बेनं देतात पण शेतकरी स्वतः बेनं तयार करू शकतो. तर हे उन्हाळ्यात पाणी नसताना कसं जगायचं तर त्याच्यासाठी एवढी मोठी क्षमता निर्माण करायची त्या रोपांची की त्याला जानेवारी फेब्रुवारी मध्येच लावायचं की जेणेकरून उन्हाळ्यात सुद्धा ते हाय टेम्परेचरमुळे मरत नाही. तर त्याच्यावर आम्ही जास्त मेहनत घेतली आणि एकदा बागा सर्वाइव्ह झाल्यामुळं नंतर नैसर्गिकच आहे की त्याचा पाल्याचं उत्पादन जास्त झालं आणि पाल्याचं उत्पादन जास्त झाल्यामुळे कोशाचं उत्पादन झालं. याचं समीकरण आहे 20 ते 25 किलो पाला आळीनं खाल्ल्यानंतर 1 किलो कोश तयार होतो आणि 1 किलो कोशाचा भाव आज 250 रुपये, 250 ते 350 रुपये, तोच भाव 700 रुपये किलो पर्यंत होता. म्हणजे 25 किलो पाला 700 रुपये किमतीला कन्वर्ट होऊ शकतो किंवा त्याचं व्हॅल्यू ऍडिशन एवढं मोठं होऊ शकतं. हे समीकरण शेतकऱ्यांनाही कळालं म्हणून शेतकऱ्यांनी पाल्याचं उत्पादन कसं जास्त करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केला. याच्यामध्ये आज आपले आदरणीय देशमुख सरांनी आता जे बोललेत की अति पाऊस ही जी समस्या आहे, कमी पाऊस जशी समस्या तशी अति पाऊस सुद्धा समस्या आहे, गारपीट ही समस्या आहे. कारण जेव्हा जेव्हा ही काही समस्या आली ती या रेशीम उद्योगाच्या शेतकऱ्याला आली नाही. कारण की जरी गारपीट झाली तर पानं फाटायची परंतु ते पानं रेअरिंगसाठी कामी यायचे आणि अति पाऊस झाल्यानंतर 2 दिवस म्हणजे 24 तास ते 48 तास त्या आळीला पाला खाऊ घातला नाही तरी आळी मरत नाही. म्हणजे इव्हन आता हा जो कंटिन्युअस रेन होता जवळजवळ 24 दिवस त्या आळीला पाला खाऊ घातला जात नव्हता पण ती आळी मरत नव्हती, तिला काही होत नव्हतं. ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना आली. म्हणजे हा सगळ्यात महत्वाची बाब. आम्ही पूर्वी जेव्हा रेशीम उद्योग 1992 मध्ये जेव्हा शिकलो, ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की कोवळं पान खाल्लं गेलं नाही पाहिजे. खावरच्या अवस्थेमध्ये सुरुवातीला कोवळं पान खाऊ घाला, नंतर खालचं आणि एक एक पान तोडून टाकायचं.
आता एक एक पान तोडून टाकायची गरज नाही. डायरेक्ट आपण जसं जनावरांना, गाईला, म्हशीला जसं चारा कापून आणून टाकतो त्याप्रमाणे तुतीच्या पाल्याच्या फांद्या टाकायची ही कार्यप्रणाली सुरू झाली. आमच्या इथं फार चांगले काही तज्ज्ञ व्यक्ती आहेत. आदरणीय डॉक्टर जाधव सर आहेत, एडी जाधव, कोल्हापूर युनिव्हर्सिटी मध्ये जे प्राध्यापक आहेत, त्यांनी बरेच मोठं संशोधन केलंय. त्यांनी ही टेक्नॉलॉजी जी आहे ब्रँच फिडिंग इथं औरंगाबादला असताना स्वतः सुरू केली होती आणि नंतर ते सगळ्या महाराष्ट्रात पूर्ण, इव्हन कर्नाटकच्या अगोदर आपण सुरू केली होती. हे मला सांगावंसं वाटतं. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही तज्ज्ञ आहेत की जे इतर देशांना मार्गदर्शन करतात. म्हणजे क्युबा सारखा देश आहे, तो रेशीममध्ये काहीच नव्हता. ते तुतीची लागवड ही फक्त जनावराला पाला खाऊ घालण्यासाठी, म्हणजे गाई, त्यांच्या इथं जे ऑर्गॅनिक दूध दिलं जातं सगळ्या प्रत्येक नागरिकाला पर हेड 1 लिटर पर डे, ते गव्हर्नमेंट देतं आणि त्याच्यात ते ऑर्गॅनिक दूध, आणि ऑर्गॅनिक दूध निर्मितीसाठी तिथं तुतीचा पाला वापरला जातो आणि तेवढ्यासाठीच वापरायचे. परंतु आमच्या इथं डॉक्टर जाधव साहेबांनी त्यांच्याकडे जाऊन कन्सल्टन्सी देऊन त्यांना रेशीम मध्ये वळवलं. म्हणजे मला याच्यातून एक दुसरा पार्ट जो सांगायचा की मलबेरीचा जो पाला आहे, ते जे लीफ यील्ड आहे ते एवढं जास्त हाय आहे की तुम्हाला इतर फॉडरपेक्षा मलबेरी ॲज ए फॉडर म्हणून सुद्धा खूप चांगला त्याचा पूरक फायदा होऊ शकतो दुभत्या जनावरांना, तसंच दूध करणाऱ्या शेतकऱ्यांना. म्हणजे ही जमेची जी बाजू आहे आपल्याकडे, की आपल्याकडे पाला उत्पादन सनलाईट सफिशियंट असल्यामुळं आणि आपल्याला जमिनी खूप भारी असल्यामुळे पाल्याचं उत्पादन प्रचंड होतं आणि या पाल्याचं उत्पादनावर सगळं प्रोडक्टिव्हिटी अवलंबून आहे. आणि आज मला सांगायला आनंद होतो की कर्नाटकमध्ये जे रेशीम उद्योगाचा जो पार्ट आहे तोही ड्रायच आहे. ड्राय एरियामध्येच रेशीम उद्योग होतो, परंतु त्यांना जी पारंपरिक टेक्नॉलॉजी ते सोडायला तयार नाही. त्यांच्याकडे जी व्हेरायटी आहे, जी M5 म्हणून नावाची व्हेरायटी, तिची प्रोडक्टिव्हिटी एवढी लो आहे की आज आपण V1 नावाची व्हेरायटी सुरू केली आणि ती अत्यंत उत्कृष्ट, म्हणजे 60 ते 65 मेट्रिक टन पर हेक्टर पाल्याचं उत्पादन आहे तिचं, की जे पारंपरिक पेक्षा तिप्पट चौपट आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला सध्या रेशमाच्या शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायोव्होल्टाईन डबल हायब्रिड आणि तुतीची मलबेरी जात, या 2 गोष्टींनी आपल्याला खूप मोठी साथ दिली. आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे की तो आहे धागा निर्मिती, तर तो सुद्धा पार्ट आपला आपण फार सायंटिफिक दृष्ट्या फार चांगला केलेला आहे. तर रेशीम उद्योग कशासाठी, सरांनी आता प्रश्न विचारलाच होता की कशासाठी, तर आपल्या शेतकऱ्याला खरंच फायदा आहे कायचा का व्यापारी जास्त पैसे कमवतो, त्याच्यातला जवळजवळ 56 ते 57% पार्ट जो आहे तो शेतकऱ्याला जातो. रिलरला 6.8 जातो, टिस्टरला 9%, विवरला 10%, 10 ते 11% आणि ट्रेडरला 16%. परंतु याच्यात सगळ्यात जास्त फायदा कुणाला आहे, शेतकऱ्याला आहे. आणि ही एकमेव उद्योग असा आहे सर की याच्यामध्ये मला सांगायला आनंद होतो की एकमेव हे आपण श्रीमंताच्या खिशातले पैसे गरीबाच्या खिशात जातात. फॉर एक्झाम्पल आपल्या इथे जर हा मोबाईल आपण वापरतो, सर्व ही टेक्नॉलॉजी वापरतो, त्यात मोबाईल मधले जे पैसे ते सगळे कुठेतरी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजला, पण वापरणारे कोण, आपण सर्वसामान्य आहोत. त्याचप्रमाणे पण हा रेशीम उद्योग तसा नाही. सगळे वापरणारा वर्ग हा फार गरीब आहे आणि त्यांच्या खिशातले पैसे या गरिबांच्याकडे जातात आणि हा सोशल बॅलन्स निर्माण करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असा भाग आहे. हे इकॉनॉमिक जे सर म्हटले होते की निव्वळ नफा 1 लाख रुपये जर आता एकरी होत असेल तरच आपण शेतकऱ्यांना काही सांगू शकतो किंवा त्याला काही टिकवू शकतो. तर या उद्योगामध्ये हे 1 लाख रुपये मी जे इथे सांगितलं, इकॉनॉमिक्स दाखवलं, हे ढोबळ आहे. पण भाव जर जास्त असतील तर गेल्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी एका एकरात एका महिन्यात 1 लाख रुपये कमवले. असे मराठवाड्यात कितीतरी शेतकरी आहेत आणि कितीतरी गाव आहेत की असे गाव आहेत काही रेशीम उद्योगामध्ये की त्या गावातला एकही उमरा असा नाही की त्या घरामध्ये उद्योग नाही. असे गावं डेव्हलप झालेत. म्हणजे पूर्वी एखादा चांगला शेतकरी पाहून शेतकरी डेव्हलप होतात, पण गावं पाहून गावं डेव्हलप झाले. ही जमेची बाजू आहे. कारण की आम्ही पहिला जो रेशीम उद्योगाचा GR जो निर्माण केला, म्हणजे याच्यातलं जे मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योगाचा जो GR तयार झाला, त्यावेळेसच अशी अट टाकली होती की 25 एकर शेतकऱ्यांचा समूह असेल तरच रेशीम उद्योगाला या मनरेगाच्या GRचा लाभ मिळेल. आणि त्यामुळे काय झालं, 25 एकरचे शेतकऱ्यांनी गट करून आले आणि त्यांना मनरेगाचा लाभ देऊन त्यांच्या शेतात त्यांनी काम करायचं, पण तो मजूर गव्हर्नमेंट देईल असं 2 लाख, पहिले 1,92,000ची स्कीम केली, नंतर त्याच्यात शेड सुद्धा ऍड करून 2,92,000ची स्कीम केली. आज रेट्स वाढल्यामुळे 3,26,000 त्याची कॉस्ट नॉर्म्स झालेले आहेत. तर ह्यामुळं काय झालं की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात काम करून
क्लस्टरमध्ये म्हणजे एका गावामध्ये 25 असल्यामुळं काय झालं की त्यातले 5-10 शेतकरी असे इतके हुशार असायचे की ते सगळ्यांना घेऊन चालायचे, उत्पादन त्यांना मिळायचं आणि त्यांचं पाहून नंतर बाकीचे जे 15-20 असायचे ते त्यांच्याबरोबर शिकायचे आणि तो उद्योग करायचे. अशा प्रकारे मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5-6 गावात अशी आहेत की त्या गावामध्ये आज 50-60 एकरच्या वर प्रत्येक गावामध्ये लागवड आहेत आणि त्यांचे शेड आहेत. उस्मानाबादमध्ये काही गावं तर अशी आहेत की त्या गावामध्ये प्रत्येक कुटुंब 2 जणांचं जे अल्पभूधारक शेतकऱ्याचं असेल तर त्या प्रत्येकाकडे एक शेड आणि 2 एकर शेती, ते सगळं 100% रेशीमच करतात. असे बरेच गाव आहेत आणि त्यांना ती सगळी टेक्नॉलॉजी एवढी अवगत झाली. आता उस्मानाबादला आपण ऍक्च्युली दुष्काळग्रस्त भागातला सगळ्यात डिस्ट्रेस डिस्ट्रिक्ट म्हणतो, यवतमाळला सुद्धा म्हणतो. यवतमाळमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे रेशीम उद्योग फोफावलाय, वाढलाय. त्याचप्रमाणे उस्मानाबाद आणि बीडमध्ये 2000 एकर, 2000 पेक्षा जास्त म्हणजे जवळ 2500 एकर रेशीम उद्योग सध्या बीडमध्ये आहे आणि मराठवाड्यातले सगळेच जिल्हे जवळजवळ 1000च्या वर आहेत. तर ही बाकीचे पुणे बारामती या परिसरामध्ये पण रेशीम उद्योग आहे, पण त्यांच्या लिमिटेशन्स त्यांच्यापेक्षा मराठवाड्यात जास्त प्रमाणात रेशीम उद्योग फोफावला. याला कारण की शेतकऱ्यांनाच शिकवलं आणि आम्ही शेतकरी दत्तक योजना सुरू केली. सुरुवात पहिली शेतकरी दत्तक योजना म्हणजे जो तज्ञ शेतकरी त्याने 5 शेतकरी दत्तक घ्यायचे आणि त्याच्या रेअरिंगला मदत करायची त्याला सुरुवातीला, आणि नंतर ते शेतकरी दुसऱ्याला मदत करतील. असं करत करत ते जाळं प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या नातेवाईकाकडे हा उद्योग पहिले दिला, आपल्या भावाच्याकडं, मुलीकडं किंवा जवळच्या नातेवाईकांना हा दिला आणि त्यांना मदत केली. आणि आम्ही तेच सांगितलं की तुम्हाला जर रेशीम उद्योग खऱ्या अर्थाने यशस्वी करायचा असेल तर जुन्या शेतकऱ्याकडे जाऊन काम करा, महिनाभर काम करा, त्यांच्याकडून शिका आणि नंतर स्वतः सुरू करा. आणि त्यामुळे काय झालं की ही एक चळवळ जी आहे ती चळवळीसारखं निर्माण होऊन हे जाळं फार मोठं झालंय. आणि आता मी तर म्हणतो की सध्या कुणीही जरी काही जरी नाही केलं तर अजून 10 वर्षानंतर रेशीम उद्योग हा आपला कापसाला पर्याय म्हणून असेल. म्हणजे कापसाकडून आजही कापसापासून डायव्हर्ट होऊन शेतकरी रेशीमकडे वळलेले आहेत, कारण की त्याचा भावाचा जो प्रकार म्हणण्यापेक्षा टेक्नॉलॉजीनं त्यांना दिलेले पैसे. आज नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या माध्यमातून सुद्धा या योजना ज्या आहेत पोकरा, तर त्या पोकराच्या माध्यमातून सुद्धा आपण आमची जी ISDSI जी स्कीम होती ॲज इट इज जशीची तशी त्यांना राबवण्यासाठी पोकरा स्कीम मध्ये बसवलं. आणि आज मला आनंद आहे सांगताना की हे पोकरा विलेजेस यांचा जो बेसिक कन्सेप्ट जो आहे तो आहे की हे सगळे जे डिस्ट्रेस विलेजेस आहेत, DPAP एरियातले विलेजेस आहेत की जे 15 जिल्ह्यामध्ये 15 जिल्ह्याचीच निवड झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले 5 आणि जळगाव, वर्धा हे जे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये ह्या काही सिलेक्टेड गावं आहेत, त्या गावामध्ये ही योजना सुरू आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. आणि यांना त्या गावाला जे अपेक्षित आहे की ते गावाला पाण्याचं दुर्लक्ष असल्यामुळं त्यांना सोर्स ऑफ इन्कम काही मिळावा, तर तो तुती लागवड करून रेशीम उद्योग हा एकदम चांगल्या प्रकारे त्यांना सोर्स ऑफ इन्कम झाला. याच्यासाठी या नानाजी देशमुख या प्रकल्पाअंतर्गत 50,000 रुपये युनिट कॉस्ट पकडून 37,500 रुपये शेतकऱ्याला तुती लागवडीला अनुदान दिलं जातं. 1,26,000 रुपये शेडसाठी आणि साहित्यासाठी 56,000 हे पॅकेज परिपूर्ण पॅकेज. आणि नर्सरीसाठी 1,15,000 रुपये सुरुवातीलाच 1 एकरच्या नर्सरीसाठी दिले जातात. त्या पोकरा योजना सारखी चांगली योजना म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना म्हणजे कृषी संजीवनी प्रकल्प हा जो आहे पोकरा, डेफिनेटली ज्याचं नावाप्रमाणेच सार्थक करणारी योजना आहे. तिचा खऱ्या अर्थानं अभ्यास होणं आणि प्रसार होण्यासाठी आम्ही मागच्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आणि जवळजवळ 3000 शेतकऱ्यांची निवड केली होती मराठवाड्यात. पण कोविड सिच्युएशन मध्ये ऐन मे महिन्यामध्ये याला फुल स्टॉप लावला गेला आणि एक चांगलं स्वप्न पाहिलेलं की पोखराला पूरक असा हा उद्योग होऊ शकतात असताना ऐन मे मध्ये हे बंद केल्यामुळं होऊ शकलं नाही. परत आता सुरू झालेलं आहे. मी स्वतः वर्ल्ड बँकेच्या टीमला, रस्तोगी सरांच्या टीमला सुद्धा याचं प्रेझेंटेशन दिलं होतं 1 वर्षापूर्वी आणि त्यांना सांगितलं की हे तुमच्या आपल्या याच्यासाठी या दुष्काळी भागासाठी म्हणजे असे जे विलेजेस आहे की जिथे पाण्याची सोय नाही, ज्यांच्या जमिनी हलक्या आहेत, त्यांचे लेबर प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा तिथल्या सगळ्या सोशल स्टेटस वगैरे सगळ्या गोष्टी जर पाहता या शेतकऱ्यांना वर आणण्यासाठी याच्यापेक्षा चांगली योजना कोणतीच होऊ शकत नाही. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि आता परत सुरू झालेली योजना. त्यासाठी तिथले जे अधिकारी होते त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि आता आम्ही याच धर्तीवर
नानाजी देशमुख या धर्तीवर आम्ही राज्याला राज्य योजना तयार केलेली आहे आणि ती योजना जर झाली तर डेफिनेटली रेशीम उद्योग वाढीला काही अडचण येणार नाही. आज ह्या त्याच्यानंतरची जी योजना सिल्क समग्र ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा 50% सहभाग आणि 25% राज्याचा अशी जी योजना आहे, परंतु गेली 3-4 वर्ष निधी मिळाला नाही. आता चालू वर्षी मिळाला थोडाफार. तर ही योजना म्हणजे राज्य केंद्रावर अवलंबून राहणे इतकं काही फार मोठा आकडेवारी नव्हती तिची. म्हणजे 10-15 कोटीच्या योजनेसाठी आपण केंद्रावर अवलंबून राहिलो आणि आपण आपला लाभ देऊ शकलो नाही. म्हणून आता नव्यानं राज्य योजना होईलच. जिल्हा वार्षिक योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीपीटीसी मध्ये याला अंतर्भाव केलेला आहे रेशीम उद्योगासाठी खास पॅकेज म्हणून. इथं धागा निर्मिती, फार्म्स, अंडीपुंज निर्मिती, अंडीपुंज ट्रेनिंग, स्टडी टूर्स या सगळ्या गोष्टीसाठी डीपीटीसी मधून फंड्स मिळतात. आणि आत्मा योजनेमार्फत सुद्धा या पारंपरिक जी अपारंपरिक जो आमचं जे अलाइड डिपार्टमेंट आहे याच्या ज्या योजना आहेत त्या आत्मा माध्यमातून सुद्धा दिल्या जातात. आता यातला योजनाचा सहभाग परिपूर्ण असा म्हणजे मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे असं काही नाही की सध्या योजना कमी पडतात म्हणून रेशीम उद्योग होत नाही. रेशीम उद्योग होत नाही याच्यासाठीचे कारण आहेत ती वेगळे. आज मी आपल्याला जे सांगितलं आपल्या राज्याला काय वाव आणि संधी आहे त्यात म्हणजे 5000ची जी तूट आहे आपली की भारताला 5000 मेट्रिक टन धाग्याची तूट आहे ती चायनाकडून घ्यावं लागतं. जर आपण भारतानेच जर रेशीम निर्माण केलं तर आपण एक प्रकारची देश सेवा केल्यासारखीच आहे. कारण की आपले पैसे चीनमध्ये जाणार नाही आणि आपल्याही शेतकऱ्यांना आपण इन्सेंटिव्ह देऊन म्हणा काय जे असेल या धाग्याचं निर्माण केलं उत्पन्न जर केलं तर डेफिनेटली आपल्याला फार मोठा त्याच्यात संधी आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की मार्केट डिफिसिटच आपल्याकडे आहे तर आपल्याला संधीच आहे. आपला ओन इंडियाचा मार्केट डिफिसिट आहे. आपल्या आपण सरप्लस असतो तर मग गोष्ट वेगळी. तसंच पैठण येथे 2000 वर्षापूर्वी ऍक्च्युली इथून व्यापार व्हायचा. जगात या रेशीमचा वस्त्राचा व्यापार व्हायचा. सिल्क रूटवर याचा अंतर्भाव आहे. पण काही कारणास्तव इथलं पैठण मधलं जे काही व्यापार बंद झाला किंवा रेशीम उत्पादन बंद झालं. रेशीम उत्पादन मराठवाड्यामध्ये होतं म्हणूनच पैठणीतून व्यापार होत होता. काही दुसरीकडून रेशीम सूत आणलं जात नव्हतं, ती विकल्या जात नव्हतं. आम्ही जेव्हा 2010 मध्ये याचा अभ्यास केला तेव्हा असं जाणवलं की पैठण मधले जे शेतकरी आहेत ते त्यांचं तिथं एकच शेतकरी होता. त्या शेतकऱ्याला जेव्हा आम्ही पाहिलं त्याचं उत्पन्न एवढं चांगलं होतं की जिथं 100 अंडीपुंजाला आमचा ऍव्हरेज त्यावेळेस 50 ते 60 होतं. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला 88 ते 90 पर्यंत ऍव्हरेज मिळायचं. म्हणजे डेफिनेटली पैठणच्या परिसरातील वातावरण आणि जमीन या रेशीम उद्योगासाठी एकदम उत्कृष्ट आहे. हे जाणून आम्ही संकल्प केला की पैठणमध्ये लागणारं रेशीम पैठणसाठी आणि येवल्यासाठी लागणारं रेशीम आपण पैठणलाच किंवा औरंगाबाद किंवा मराठवाड्यातच तयार करू आणि ते या शेतकऱ्या पैठणच्या विणकरांना पुरवठा करू. म्हणून पैठण इथल्या विणकरांचा जेव्हा सर्वे केला की जेवढे घरी घरी जाऊन आम्ही पैठणमध्ये सर्वे केला की यांची रिक्वायरमेंट किती आहे तो अनालिसिस करण्यासाठी घराघरात गेल्यानंतर असं जाणवलं की त्यांची रिक्वायरमेंट फार कमी आहे परंतु ती सगळी बाहेरून येते. आणि हे जे विणकर आहेत पैठणचे ते तिथं MSSIDCचं एक सेंटर होतं मराठी पैठणी त्यांच्याकडे काम करतात. तिथे 100 लूम्स होते जे केंद्र सरकारने दिले होते. राज्य सरकारने केंद्र सरकारने पण तिथं इंडिव्हिज्युअल विवर्स फार कमी होते आणि त्याला जे मिळणारे तिथं मजुरी आणि ते जे काय होतं त्याच्यामुळे ते सगळे विवर्स हा उद्योग सोडून दुसरे धंदा करायला सुरुवात केली होती. आम्ही त्यांना इन्शुरन्स दिलं. त्यांना त्यांच्या ज्या अडचणी समजून त्यांना लूम्स दिले. 60 लूम्स दिले त्या पैठणच्या एक वेगळ्या स्कीम मधून. आणि नंतर तिथल्या पैठणच्या विणकरांना त्याच्यासाठी त्याच्या ज्या गरजा आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडे लूम नव्हते म्हणून लूम दिल्यानंतर त्यांनी स्वतः उद्योजक झाले आणि स्वतः कस्टमर टू व्हिवर असं जोडले गेले. आणि आज पैठणचे विणकर हे चांगल्या प्रकारे पैसे कमवतात. आणि ओरिजिनल पैठणी जी आहे ती फक्त पैठणमध्ये. म्हणजे आज मला सांगायला आनंद हा आहे की अजूनही तो वारसा जिवंत आहे की जे आपल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानावर जे त्याचे प्रिंट्स आहेत तिथल्या आसावरी या डिझाईनचे किंवा आपली 500ची नोट आहे त्याच्यावर जे प्रिंट्स आहेत त्या काहीतरी त्याला इतिहास आहे फार मोठा. आणि तो इतिहास जिवंत ठेवण्यासाठी पैठण मधलं जे पैठणी विणकाम आहे ते सुद्धा बंद न पडणे किंवा तिथून आपल्याला जिओग्राफिकल पेटंट मिळवून देऊन त्यांना अपग्रेड करणे ही सुद्धा काळाची गरज वाटली. आणि आम्ही तिथं क्लस्टर फॉर्मेशन केलं आणि त्या क्लस्टरच्या फॉर्मेशन मधून एक 4 कोटीचा प्रोजेक्ट केला होता. तिथं त्यांना
घरकुल आणि हे सगळं एकत्र करून एक क्लस्टर सध्या कार्यान्वित 2-3 क्लस्टर आहेत तिथं, पण ते क्लस्टर करून त्या शेतकऱ्यांना, त्या विणकरांना पैठणच्या आजूबाजूच्या गावात सुद्धा रेशीम उद्योग कसा करतो त्याच्यासाठी सुद्धा आपण मदत करतो आणि त्या विणकरांना सुद्धा आपण मदत करतोय वेगवेगळ्या पद्धतीने. या रेशीम उद्योगामधल्या ज्या संधी आहेत त्यातला पहिली सगळ्यात मोठी कोश निर्मितीसाठी संधी आहे, धागा निर्मितीसाठी संधी आहे. कारण की आपला धागा बाहेरून येतो, जरी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे. पैठण आणि येवला इथं जवळजवळ 660 किलो धागा लागतो, आपण आपल्या इथं तयारच होत नाही. तर तो धागा जर आपल्याला इथं तयार झाला तर त्यांचं तयार जर झालं तर ही चांगली संधी आहे. वस्त्र, रेशीम वस्त्र फक्त पैठणीच नाही तर सोहळ्यापासून ते आपल्या अंगात घालणारे कपडे, जॅकेट्स वगैरे याच्यापर्यंत सगळेच वस्त्र याच्यापासून पैठण पासून तयार होतात. आज आंधळगाव आणि हा जो भंडारा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये आज टसरचे रेशीम वस्त्र तयार होतात आणि त्याला खूप जागतिक मागणी. त्याचप्रमाणे या रेशमाची वस्त्राची डिमांड कधी कमी होणारच नाही. आता या 3 ऑपॉर्च्युनिटीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना असलेली चॉकी कीटक निर्मिती केंद्र सुरू करून सुद्धा शेतकरी महिन्याला लाख रुपये कमवू शकतो. कारण की आपल्या इथं कर्नाटकमध्ये आज रेशीम उद्योग जो वाढलाय तो फक्त चॉकी कीटक संगोपन केंद्र पहिले स्ट्रॉंग झाले, टेक्निकली साऊंड झाले आणि त्यांनीच याला मदत केली या इंडस्ट्रीला. कारण की याच्यातला जो पहिली अवस्था जी असते अंडीपासून ते आळी निर्माण करणे, आळीचा ज्या काय बारीक अवस्थेमध्ये आळीला खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी याच्या चॉकी रेअरिंग सेंटरवालेच घेऊ शकतात. आणि आम्ही चॉकी रेअरिंग सेंटरला 3 महिन्याचं, तिथले जे ओनर्स आहेत त्यांना 3 महिन्याचं ट्रेनिंग म्हैसूर येथे देऊ केलं आणि त्यांना तिथून आल्यानंतर त्यांचे स्वतःचे इंडिपेंडंट ट्रेनिंग आपल्या चॉकी सेंटर सुरू केले शेतकऱ्यांनी आणि त्याच्या माध्यमातूनच आता रेशीम उद्योग केला जातो. त्याच्यामुळं फक्त 15 ते 18 दिवस शेतकऱ्याला काम करायचे, 10 दिवस काम हा चॉकी सेंटरवाला करतो. जर 15 ते 18 दिवस काम करून जर 30-40 हजार रुपये मिळत असेल तर याच्यापेक्षा चांगला धंदा कुठलाच होऊ शकत नाही. जी चौथा जो पार्ट आहे तो तुती रोपांची नर्सरी करणे. म्हणजे आज तुती रोप 3 रुपयाला एक याप्रमाणे विक्री केलं जातं आणि हे फार मोठ्या प्रमाणात याला मनरेगा माध्यमातून सपोर्ट दिल्यामुळं दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. ज्यांच्याकडे पाणी त्यांनी उन्हाळ्यात रोपं तयार करायची आणि ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी घ्यायची. म्हणजे त्यांचंही बाग जगते आणि यांचंही सोर्स ऑफ इन्कम यांना होऊ शकतो. जो 6वा पार्ट आहे अंडीपुंज निर्मिती करणे. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 ते 70 लाख अंडीपुंजाची गरज आहे आणि ही गरज 1.5 ते 2 कोटी पर्यंत होणार पुढच्या 2-4 वर्षात. काही जरी नाही केलं, असं जसं चालू आहे तसं जर चालू राहिलं तर 1.5 ते 2 कोटी अंडीपुंज लागणार आहे. आज आपली महाराष्ट्रामध्ये जे अंडीपुंज निर्मिती सेंटर त्याचं फक्त 20 ते 30 लाख पर्यंत उत्पादन क्षमता आहे आणि ते सेंटर आहे गडहिंग्लजला. त्यामुळं अंडीपुंज निर्मिती ही गव्हर्नमेंट स्तरावर निर्मिती करणे किंवा प्रायव्हेट स्तरावर निर्मिती करणे, प्रायव्हेट म्हणजे लायसन्स घेऊन ही सुद्धा कार्यप्रणाली होणे फार गरजेचं आहे. परंतु गव्हर्नमेंटचा रोल याच्यामध्ये अंडीपुंज निर्मिती केल्यानंतर कोल्ड स्टोरेजला ठेवणे आणि त्याचं जतन करणे. कारण की याच्यात अंडीपुंज निर्माण झाल्यानंतर 6 महिन्याच्या हायबर्नेशन शेड्यूलला त्याला ठेवावं लागतं आणि अंडीपुंज तयार झाल्यानंतर त्याचा प्रत्येक मॉथ जो आहे त्याचा टेस्ट करून तो डिसीज फ्री आहे का नाही ते पाहावं लागतं आणि ती ऍक्टिव्हिटीज गव्हर्नमेंटच करू शकते चांगल्या प्रकारे. P2P3 नावाचा जो कन्सेप्ट हे असतो त्याचा प्रोजिनी ब्रीडर सीड सारखं ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये निर्माण होतं. म्हणून ह्या सुविधा निर्माण झाल्यानंतर प्रायव्हेट अंडीपुंज निर्मितीच्या विषय सुद्धा शेतकऱ्यांना संधी मिळू शकते. कारण प्रायव्हेट अंडीपुंज निर्मिती करताना सगळ्यात महत्वाचं अंडीपुंज कुणी जरी तयार केले तर सीड रेअरर हे चांगले लागतात आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंटी जसं म्हणतात तसं चांगले जेव्हा ब्रीड्स आपल्या भागामध्ये येऊन अक्लमटाईज होऊन जेव्हा तयार होतील तरच या भागातील रेशीम शेतीला जे काय म्हणतात की तिथल्या प्रोजेनीला रेजिस्टन्स क्रिएट होणे किंवा ती क्षमता निर्माण होणे तयार होणार आहे आणि आपण महाराष्ट्र याच्यामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकतो. तर ह्या ज्या बाबी आहेत अंडीपुंज निर्मितीच्या ही फार मोठी संधी आहे आणि याची आपली गरजही आहे. म्हणजे गरजेपोटी म्हणजे गरज म्हणजे मार्केट आहे आणि संधी म्हणजे कोणीतरी बिझनेसमध्ये उतरलं त्याला फायदा आहे. तर असं हे विन विन सिच्युएशन मधला पार्ट सध्या महाराष्ट्रासाठी आहे. त्याच्यासाठी आपण औरंगाबादलाही एक सेंटर सुरू करतोय की जेणेकरून पूर्ण मराठवाड्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि कोल्ड स्टोरेज आज म्हैसूरला आपले कोल्ड स्टोरेजला अंडीपुंज म्हैसूरला पाठवावं लागतात.
तयार होतात गडहिंग्लजला आणि पाठवावं लागतात म्हैसूरला, आणि मैसूरहून नंतर ते आपल्याला आणावं लागतात त्या आपल्या शेड्यूलनुसार. तर ते कोल्ड स्टोरेज, एक सायंटिफिक कोल्ड स्टोरेज जर औरंगाबादला झालं तर ते एक कायमस्वरूपी चांगली सुविधा होऊ शकते. याच्यानंतरचा जो पार्ट आहे उद्योजकांचा, हा उद्योग फार मोठा, जो 17,000 फॅमिलीज हा उद्योग करतायत आणि फार मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी जे लागणारे औषधी जे आहेत, त्याच्यात औषधी म्हणजे रेशीम कीट औषध म्हणून, आर्क्यू म्हणून रेशीम कीट औषध, विजेता, ब्लिचिंग आणि जे डिसइन्फेक्टंट वगैरे, किंवा याच्या तुतीची बागेवर ऑर्गॅनिक फवारणीचे जे औषधी असतात त्या सगळ्या कर्नाटकमधूनच आपल्याला आणावं लागतात. परंतु त्याच्या निर्मितीसाठीची पण संधी आहे आणि त्याचा पुरवठा करण्याची पण संधी आहे, म्हणजे दुकानदारालाही संधी आहे. आणि याच्यामध्ये चंद्रिका, ट्रे, जे काय साहित्य लागतं त्याच्या निर्मितीचे सुद्धा फार मोठा मार्केट ओपन झाले आणि हे चालणारच, हे काही थांबणारा विषय नाही. 8वा भाग जे सगळ्यात मोठी संधी जे प्रशिक्षण देणे. रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण फक्त मैसूरलाच मिळतं किंवा बँगलोरला, धागा निर्मितीचं बँगलोरला, धारवाडला. तर महाराष्ट्रामध्ये असे सेंटर्स गव्हर्नमेंटचे, विद्यापीठाचे, KVKचे किंवा प्रायव्हेट सुद्धा सुरू होणं फार गरजेचं आहे. ती एक सुद्धा चांगली संधी आहे. विशेष पेड ट्रेनिंग जरी झाले तरी सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना म्हणजे सर्वच यांना ऑर्गनायझेशनला त्याचा फायदा होऊ शकतो. औषधी निर्मिती व इतर वस्तू निर्मिती, ह्या रेशीमच्या पासून, म्हणजे रेशीमच्या अळीपासून, पिपापासून, त्याच्या कोशाच्या सिरिसिन पासून विविध औषधी निर्माण होतात. आज जपान गव्हर्नमेंट किंवा जपान देशामध्ये रेशीम उद्योग हा कापडासाठी यूजच करत नाहीत. रेशीमचं प्रोडक्शन ओनली फॉर व्हॅक्सिन तयार करणे किंवा नॅनो टेक्नॉलॉजी आधारे इव्हन न्यूरॉन्स जे आहेत आपले नर्वस सिस्टीमला जोडणारे, ते सुद्धा या नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांनी तयार केले. आणि सगळ्यात महत्वाचं की याचा जो प्रोटीन कंटेंट जो आहे सेरिसिन, तो एवढा आपल्या ह्युमन फ्रेंडली आहे की त्याला प्रत्येक औषधाला जे कॅरियर लागतं ते कॅरियर ॲज अ कॅरियर म्हणून याचा फार चांगला उपयोग होतो. आणि याचं जे प्रोटीन आहे ते फार ह्युमन बॉडीला इझिली ॲक्सेप्टेबल आणि फार हाय याचं इफिशियन्सी असलेलं आहे. याच्यापासून बरेच कॉस्मेटिक्स तयार होतात. आणि याचा एक वेगळीच ब्रँच आहे की जिला आपण अनटच आहोत. म्हणजे फार्मा जे 18 फार्मा औरंगाबादचे त्यांनी याचं R&D सुरू केलं. तर हे R&Dच्या माध्यमातून म्हणा किंवा याच्यात एक रिसर्च विंग जर अशी तयार झाली तर खूप मोठा क्रांती होऊ शकते. तसंच तुतीचे जे फळ आहेत त्याच्यापासून जॅम, जेली, त्याच्या व्यतिरिक्त औषधी सुद्धा बरेच तयार होतात. तुतीचे पानं जे आहेत त्याच्यापासून चहा तयार होतो. दॅट इज बेस्ट अँटीऑक्सिडंट ॲज वेल एज. त्याचं आमचे डॉक्टर जाधव सर आहेत, त्यांनी त्याच्या मुलींनी पण रिसर्च करून तुतीच्या चहाचं सुरू केलंय. म्हणजे हा तुतीचा चहा इक्विव्हॅलंट टू आवर रेग्युलर टी. त्याचं जे हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन आणि BP ह्या सगळ्या इव्हन शुगर याला सुद्धा कंट्रोल करते. असे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत मलबेरी टीचे. त्याचे प्रोडक्ट्स आपण निर्माण करून एक व्यवसाय सुरू करू शकतो. त्यात ब्युटिफुल आर्टिकल्स जे आहेत तुतीच्या याच्यापासून, ते कोशापासून, वेस्ट कोशापासून खूप चांगले तयार होतात. हा जो पार्ट आहे कोश निर्मितीचा, मी तुम्हाला सांगितलं की आज शेतकऱ्याला किती मिळतात पैसे, 1.5 ते 2 लाख रुपये हमखास उत्पन्न मिळतं. आज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 50 रुपयाचा इन्सेंटिव्ह देऊ केला या कोविडच्या सिच्युएशन मध्ये शेतकऱ्यांना आधार म्हणून, जेव्हा भाव कमी झाला म्हणून. आणि आपल्या इथं जालना, बारामती आणि पूर्णा इथं मार्केट सुरू झालेले आहेत. आणि त्या मार्केटमध्ये या कोशाला कर्नाटकपेक्षा कमी भाव आहे नक्कीच, कारण की कोविड सिच्युएशन आहे. पण त्या शेतकऱ्यांना इज फ्री टू सेल प्रोडक्ट, तिकडेही विकू शकतो, इथे विकू शकतो. इथे जर विकला त्याला 50 रुपये इन्सेंटिव्ह प्लस त्याचा जाण्या येण्याचा जो 20-25 रुपये खर्च येतो तोही वाचतो. म्हणजे इथं जर महाराष्ट्रामध्ये त्याला 250 ते 300 रुपये रेट जर भेटला तर तो कर्नाटकमध्ये 370 मिळाल्यासारखा आहे. त्यामुळे आपण ऍट पार गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रांनी शेतकऱ्याला कर्नाटक इतके दर मिळण्यासाठीचा हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे शेतकरी आज विन सध्या जिंकलेलाच असं म्हणायला काही हरकत नाही. नो डाऊट की कोविडच्या सिच्युएशन मध्ये सगळंच सायकल बिघडलेलं आहे, पण आम्ही हे टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केलाय. सीड कोकून्स जे असतात त्याचा दर जास्त आहे. म्हणजे याला जर 300 असतील तर त्याचा 600 ते 800 रुपये दर असतो किलोला. ते सीड कोश निर्मिती सुद्धा गडहिंग्लज म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या कोपऱ्यामध्ये होते. ती आपण
जालना येथील मयको कंपनी सुद्धा याच्यात एंटर होते. आणि अशा जर कंपनीज एंटर झाल्या आणि असं जर आपल्याकडे सीड ट्रेडिंग स्टार्ट झालं तर शेतकऱ्याला तो अतिरिक्त हे म्हणून आपण आपले हे सीड तयार करून, अंडीपुंज तयार करून आपण इतर देशाला, इतर राज्याला सुद्धा विकू शकू. आणि आवर्स इज अ व्हर्जिन एरिया. महाराष्ट्र हे सध्या फार व्हर्जिन स्टेट आहे याच्या बाबतीत, रेशीमच्या कोष निर्मिती बाबतीत. हा तर स्कोप आहेच आपल्या इथं. जनरली डेफिनेटली धागा निर्मिती, जे पैठणीला आणि एवढ्याला लागणारा धागा निर्मिती करणार. सगळ्यात महत्वाचं जे आहे की आपण याला इन्सेंटिव्ह सुरू केला आहे की 150 रुपये, 100 ते 150 रुपये धागा निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना, यांना रिलर्सला दिले. मला सांगायला आनंद होतो की जालन्याला आदरणीय टोपे सर, आपले आरोग्यमंत्री महोदय आहेत, त्यांनी स्वतः धागा निर्मिती केंद्र सुरू केले. आणि ते धागा निर्मिती 3.5 ते 4 कोटी इन्व्हेस्टमेंट करून 2 वर्षापूर्वी सुरू केले. आणि तिथं वर्ल्ड क्लास म्हणजे जागतिक दर्जाचं रेशीम तयार होते. म्हणजे महाराष्ट्रासाठी आज ज्या जमेच्या बाजू जे मी बोललो त्यातलं सगळ्यात पहिली तुतीची जात, चांगल्या प्रकारची तुतीची कोशाच्या आळीची जी जात आहे ती सुद्धा डबल बाय हायब्रिड. आणि ती प्रोसेसिंग मध्ये अति उच्च दर्जाच्या मशिनरीज चायनामधूनच इम्पोर्ट करावं लागल्या, कारण की चायनाशिवाय दुसरा कोणी प्लेअर नाही की जो मशिनरी देईल चांगल्या. आणि तिथे 1,33,00,000 रुपये मशीनची किंमत असताना टोपे साहेबांनी 1,66,00,000ची लेटेस्ट मशीन आणली की ती अजून 2-4 वर्ष आउटडेटेड होणार नाही. आणि त्यांच्या आज त्यांचा मी मागच्या आठवड्यातच रिव्ह्यू घेतला तर त्यांच्या कोशाची ग्रेड जो सिल्क इंटरनॅशनल मार्केटमध्ये जो 3.5 ते 4 असतो तो त्यांचा त्याच्यापेक्षा त्यांच्या तोडीचा आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात चांगला दर्जा त्यांच्या याला असं त्यांना रिपोर्ट मिळाला. मला त्यांचे जे सुरेश टोपे म्हणून आहेत त्यांनी मला परवा सांगितलं की साहेब आपल्या याला फार मोठं अप्रिशिएशन आलं की आपला दर्जा खूप चांगला. म्हणजे मला इथे ही बाब याच्यासाठी नमूद करायची, जागतिक दर्जाचं रेशीम तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आपल्या महाराष्ट्रात. आणि त्यामध्ये आता मोठमोठे प्लेयर येणं फार गरजेचं आहे. आणि हे जे आपले कोष बाहेर जातात कर्नाटकमध्ये त्याच्याऐवजी आपल्या इथं प्रोसेस होऊन त्याचा आपण जागतिक मार्केटमध्ये जायला काही हरकत नाही, या लेवलवर आपण येऊन टेकलोय. आता आदरणीय विजयाना बोराडे सरांचा हा प्रयत्न होता की आपण आपल्या शेतकऱ्यांना, महिलांना याच्यामध्ये हे गावोगावी पैठणी व्हावी. म्हणजे फक्त पैठणलाच मर्यादित नसताना सगळ्या गावात इकॉनॉमिक्स बदलायचं असेल तर रेशीम उद्योग, त्याच्याबरोबर धागा निर्मिती आणि पैठणी हा आपल्या ग्रामीण भागातला उद्योग जर करू शकलो आपण. कारण की रेशीम उद्योग हा एकमेव उद्योग असा आहे की तो फक्त ग्रामीण भागातच होतो. कोष निर्मिती ग्रामीण भागात, इव्हन रिलिंग जरी शहरात होत असेल पण याचे जे आपण विविंग जे आहे ते ग्रामीण भागात देऊ शकतो. म्हणजे आपल्याला आज जे ग्रामीण भागाचा विकास करायचा त्याच्यासाठी हा उद्योग एकदम पूरक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. वस्त्र निर्मितीमध्ये आपण अनटच फील्ड आहे. याच्यात पैठणीचं व्हॅल्यू ऍडिशन जे आहे की ज्या 1 किलो धाग्याची पैठणी 30,000 40,000 जाते. 1 किलो धागा लागतो एका पैठणीला. तो धाग्याची किंमत 3,500 ते 4,000 रुपये आणि तिचे 30,000 होतात. म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन किती आहे. म्हणजे त्याच्या पटीमध्ये जर विचार केला तर 10 पट त्याचं व्हॅल्यू ऍडिशन व्हायला लागले. आणि ते जर चांगल्या पद्धतीचं जर केलं, त्याला जर चांगली ओरिजिनल, म्हणजे पूर्वी सोनं वापरायचे, जर नंतर चांदी वापरायचे, नंतर टेस्टेड जर झाली, तर हे जर ट्रस्टेड पद्धतीने जर वापरलं तर या माध्यमातून व्हॅल्यू ऍडिशनचा जर रेशिओ पाहिला तर खूप मोठा आहे. आज महाराष्ट्रामध्ये जी पैठणी विकल्या जाते 90% पैठणी आहे डुप्लिकेट पैठणी किंवा फक्त नाव पैठणी आहे, डिझाईन पैठणी आहे, पण त्याच्यात रेशीम नाही किंवा त्याच्यात ओरिजिनल विवर्सनी ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने नाही. ठीक आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, परंतु आज रोजी आपल्याला हे व्हॅल्यू ऍडिशनसाठी सगळ्यात मोठी संधी आहे. वस्त्र निर्मिती, रेशमाच्या कापडाला कधी मरण नाही. रेशमापासून पॅराशूट तयार होतात, रेशमापासून बुलेट प्रूफ जॅकेट तयार होतात. जर 23 लेअर एकमेकावर जर अशा केल्या तर बुलेट पेनिट्रेट करू शकत नाही. आता रेशमाचे गॅजेट्स तयार व्हायला लागले की जे तुमचं बीपी, शुगर वगैरे सगळे चेक करू शकेल, कंट्रोल करू शकेल. तर असं या रेशमाचे विविध फायदे आहेतच. हे बाल कीटक संगोपनाच्या माध्यमातून जो आपण प्रगती साधली, नर्सरीचा विषय झाला, अंडीपुंज निर्मिती याच्यामध्ये हाही विषय झालाय. याचं साहित्य पुरवठ्याचं बरेच साहित्य आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं झालंय. औषधी बरेच विषय झालाय. आता चारा म्हणूनचा पण विषय झालाय आपला. जे फायर ब्रिकेट सुद्धा तयार होऊ शकतात आणि एका वेळेस एका बॅचमध्ये, रेशीम उद्योगाच्या एका बॅचमध्ये 1.5 ते 2 टन बायोमास तयार होतो.
आणि तो बायोमास जर कन्वर्ट केला तर तिथल्या तिथे त्याला खत मिळतं, किंवा त्या काड्या क्रश करून जनावरांना खाद्य म्हणून घालू शकतो. म्हणजे आणि काहीच नाही झालं तर जे फायर ब्रिगेड तयार होतात. म्हणजे तुतीचा वृक्ष हा ऍक्च्युली पर्यावरणपूरक तर आहेच, आणि त्याच्यासाठी हा पर्यावरण पूरक असल्यामुळं तुती वृक्ष आम्ही सामाजिक वनीकरणला मागच्या 2 वर्षापूर्वी आदरणीय खारगे सर आणि आमचे पटणे सर आणि उके सरांनी हा योग घडून आणला. डवले सरांच्या समोर हा विषय मांडल्यानंतर त्यांनी सामाजिक वनीकरण माध्यमातून या तुतीच्या रोपाचा फ्रीमध्ये पुरवठा व्हावा, की हे फ्रीमध्ये जर रोपं दिले गेले आणि ते जर झाडं ते रोप शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर जर लावले तर त्याला ऍडिशनल चाराचा सोर्स होऊ शकतो, त्याची फेन्सिंग होऊ शकते, आणि त्याच्याबरोबर जर रेशीम उद्योग त्या घरी असेल त्याला ऍडिशनल पाला म्हणून मिळू शकतो. एक झाड एका अंडीपुंजाचं रेरी घेऊन अर्धा किलो कोष तयार होतो. म्हणजे एक झाड 250 ते 300 रुपये त्याला देऊ शकतं. असं याचं इकॉनॉमिक्स सुद्धा कॅल्क्युलेट झालेलं आहे. पैठणीतल्या विणकरांनी त्यांचा संघर्ष जो आहे तो की त्यांच्याकडून घेतली जातात पैठणी स्वस्तात आणि विकली जातात मिडलमॅनच्या माध्यमातून फार मोठ्या दरात. तर ते न होता आता डायरेक्ट कस्टमर त्यांच्या याला जोडले गेलेले आहेत, आणि त्याच्यासाठी आपण असं हे समूह क्लस्टर तयार पैठणी विणकर वसाहत पण तयार करण्याचा संकल्प आहे. तो काही दिवसात होईलच. टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूने औरंगाबाद हे एक चांगलं शहर आहे की जिथं भारतामध्ये असे 2च शहर आहे, बेंगलोर म्हैसूर कॉरिडॉर आणि औरंगाबाद पैठण अजिंठा. हे जे कॉरिडॉर आहे या कॉरिडॉरमध्ये सिल्क प्रोडक्शनला आणि त्याच्या पब्लिसिटीला आणि त्याच्या मार्केटिंगला खूप मोठा वाव आहे, आणि त्याचा आम्ही एक्सप्लोर करतोय. इथं औरंगाबादचे कलेक्टर आदरणीय उदय चौधरी सरांनी 25 एकर जागा दिली, आणि त्या जागेवर आम्ही हा सगळा प्रोजेक्ट तयार करतोय की जेणेकरून चायनामध्ये ज्याप्रमाणे होतं की प्रत्येक आल्यानंतर प्रत्येक पर्यटकाला रेशीम कसं तयार होतं ते दाखवलं जातं, आणि त्याच्यानंतर ते मार्केटिंग होते, आणि ते क्वालिटी जे ॲश्युरन्स दिला जातो की हे प्युअर रेशीमच आहे. त्या प्रकारचे ज्याप्रमाणे बडनेरा अमरावतीला सुरू झालं त्याप्रमाणेच औरंगाबादला सुद्धा हे होणं गरजेचं आहे, आणि ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्या प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे. त्याची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने सुद्धा हाय पॉवर कमिटी केलेली आहे. आदरणीय सेक्रेटरी सरांच्या 3-4 डिपार्टमेंटचे सेक्रेटरीच्या माध्यमातून, आणि इथं एक टास्क फोर्स कमिटी निर्माण केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट व्हावा. त्याचा मला चेअर ॲज अ अध्यक्ष म्हणून मी त्याचं काम पाहतोय, आणि काही दिवसातच हे सेरी टुरिझम प्रोजेक्ट सुद्धा होईल, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं एका ठिकाणी अंडर वन प्रूफ सगळं पाहायला मिळेल. महारेशीम अभियानचा आपण चर्चा केलीच आहे की आता ही करोना लस सुद्धा तयार होते, हा सुद्धा आताची आहे. आपल्याला ग्लोबल सेरिकल्चरचा जो सिनेरिओ जर पाहिला तर इंडियाचं जे आहे 31,000 मेट्रिक टन, जे व्हेरस वर्ल्डचा आणि चायनाची जर आकडेवारी पाहिली तर फार मोठी आहे. आपण जरी नंबर 2 वर असेल तर आपण फार कमी आहोत. आता यात जे पारंपरिक देश आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा रोल सुद्धा फार कमी आहे. म्हणजे फार मोठा किती जरी बदल झाला तर महाराष्ट्राचा 1.5-2% जरी 4% 10% जरी आपण उत्पादन केलं तरी मार्केटवर फार मोठा परिणाम होणार नाही, पण आपल्यावर नक्कीच परिणाम होईल. हे 29-30 पर्यंत किती ग्रोथ होऊ शकते सर जेव्हा बोलले ना की आपला सिनेरिओ काय असेल, आणि आपण 29-30 मध्ये काय आपला हे असेल, म्हणजे मी जसं म्हटलं की मॅन्डेज किती जनरेट होईल, तर 6,11,00,000 मनुष्य दिवस निर्माण होतील, जे की आपली सध्या मनुष्य दिवस निर्माण करणे गरजेचं आहे. आज 2655 मेट्रिक टन आहे, ते 34,515 मेट्रिक टन पर्यंत उत्पादन जाईल आपलं, आणि त्याच्यावरून जे फक्त हे कितीवर केलं 1 लाख एकरवर केलं आपण. म्हणजे आज जे 15 ते 20 हजाराच्या आसपास जो आकडा आहे 17,000चा, तो जर 1 लाख केला तर हा सिनियरिटी होऊ शकतो, आणि 38 लाखावरून 6 कोटी पर्यंत जे मॅन्डेज जनरेट होतील, ही फार महत्वाची जमेची बाजू आहे. आणि आपण आपल्या याच्यात रेशीममध्ये स्वयंपूर्ण आहोत. ही जालन्याची बाजारपेठ आहे. जालन्याच्या बाजारपेठ मला सांगायला आनंद आहे की आज रामनगरम हे आशिया खंडातलं नंबर 1चं मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये जर 18 टन कोष आले असतील तर त्याचे 50% कोष आपल्या जालन्याच्या मार्केटमध्ये सुद्धा येतात, आले आता या जून-जुलैमध्ये. म्हणजे आपण कुठेतरी आहोत त्या लाईनमध्ये, म्हणजे देशाच्या चांगल्या मार्केटच्या भाव देण्याच्या लाईनमध्ये आहोत, आणि चांगल्याच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपला एरिया त्यांच्या बरोबरीनं कुठेतरी येतोय. हे ऑटोमॅटिक रिलिंग युनिट जे आहेत
की जे टोपे साहेबांनी उभं केलं तिथं मनुष्यबळ कमी लागतं आणि प्रोडक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणावर क्वालिटीचा धागा तयार होतो. पोखरा योजनेचं मी सांगितलंच की ही एक आपल्याला उत्कृष्ट योजना आहे की जी आवश्यक आहे. आणि हा उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर मला जे बोलले, तर त्या सगळ्या बाबीमध्ये विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये रेशीम विषय हा एक मेन सब्जेक्ट आणि कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून असावा. ज्याप्रमाणे आपण मेट्रोलॉजी हा सुद्धा पहिल्याच वर्षी विषय ठेवला होता सगळ्या BSc ऍग्रिकल्चरच्या कोर्सला, की ज्याची गरज आहे, तसा सेरिकल्चर, दुग्ध व्यवसाय, जसं डेअरी आणि पोल्ट्रीचे जसे विषय ठेवले तसे हा सुद्धा कंपल्सरी विषयामध्ये महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या कोर्समध्ये ठेवावा. कापड निर्मितीचा जो कन्सेप्ट आहे महाराष्ट्रामध्ये हा फार म्हणजे त्याची रिसर्च अँड डेव्हलपमेंट ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. त्याच्यासाठी स्वयंपूर्ण असं एक रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व्हावं या सेरिकल्चरचं. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा याचे संशोधन व्हावेत. आता आम्ही जेव्हा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये जेव्हा रिप्रेझेंट करायला गेलो त्यावेळेस असं जाणवलं की बऱ्याच युनिव्हर्सिटीज याच्यामध्ये त्यांचं चांगलं योगदान देतात. इव्हन चायनाच्या आणि जपानच्या सुद्धा युनिव्हर्सिटीचेच विद्यार्थी येऊन त्यांनी बरेच पेपर प्रेझेंट केले होते. तर तसं आपल्या इथे सुद्धा हा पार्ट जो आहे व्हावा. ज्याप्रमाणे झारखंड आणि याच्यामध्ये जे आहे झारखंड परिसरामध्ये जसं टसरला ज्याप्रमाणे प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन आणि त्याच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत तशा व्हाव्या. 2000 मध्ये सन 2000-2003च्या दरम्यान काळे समिती, आदरणीय शरद काळे साहेब ऍडिशनल चीफ सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी रिटायर झाल्यानंतर त्यांनी एक समिती फॉर्म करून अभ्यास केला होता की या राज्यासाठी काय करावं लागेल, की या राज्याला पुढची 10 वर्ष काय करावं लागेल. त्यांनी ज्या कन्सेप्ट बोलले होते की 10,000 एकर रेशीम उद्योग वाढावा आणि त्याच्यानंतर इथे सगळे बदल करणं फार गरजेचं आहे. आणि 10,000 झाल्यानंतर काय काय बदल, पण 10,000च्या ऐवजी 20,000वर आकडा गेला. पण ज्या काही गोष्टी त्याला सपोर्टिंग व्हायला पाहिजे त्या नाही झाल्या. उलट स्टाफ जो 500चा होता तो 250वर आला. आणि आज हे जे काय चालू ते सेल्फ सस्टेन जे पॅकेज म्हणजे सेल्फ सस्टेन स्कीम चालू आहे, पण ही किती दिवस चालेल त्याच्यासाठी काहीतरी कॉन्क्रीट असे जे काही लॉंग टर्म प्रोग्राम्स जे आहेत ह्या समितीच्या माध्यमातून, शासनाच्या समितीच्या त्या समितीमध्ये आदरणीय कुलगुरू सरांच्या दर्जाचे हे असावे, मेंबर्स असावे आणि त्यांनी अधिकारी सुद्धा IAS दर्जाचे असावे आणि त्यांनी जे मांडावं की हे असं असं जर झालं तर आपलं भवितव्य नक्कीच राज्याचं भवितव्य बदलणार आहे, शेतकऱ्याचं भवितव्य बदलणार आहे आणि दुष्काळी भागाचं भवितव्य बदलणार आहे. आणि हे काही कुणाची कॉम्पिटिशन नाही याच्यात. आपलं आपण वाढलो तर त्या मार्केटवर परिणाम होणार नाही, आपण वाढलो तर आपलाच परिसर सुजलाम सफलाम होणार आहे. तर या तुतीचं पीक हे ऍग्रिकल्चरच्या कुठल्याही पिकाच्या यादीमध्ये नाही. आज याला जर नुकसान भरपाई द्यायची, आता नुकसान भरपाई छोट्या मोठ्याला तर कधी मागतच नाही शेतकरी, कारण आणि एकही शेतकऱ्याने आतापर्यंत आत्महत्या केली रेशमाच्या. ही एक जमेची बाजू आहे. जो रेशीम मध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःला एवढं डेव्हलप केलं की त्यांनी उलट त्याच्याबरोबर अजून 5-50 शेतकऱ्यांना डेव्हलप केलं. म्हणजे ही पॉझिटिव्ह लिंक सध्या आम्ही या रेशीमच्या विभागामार्फत सुरू केलेली. कन्व्हर्जन्स आम्हाला करावं लागलं. ऍक्च्युली कन्व्हर्जन्स मध्ये मनरेगाची जी स्कीम आहे ती ऍक्च्युली त्यांच्याकडून त्यांचं कन्व्हर्जन जर झालं नसतं मनरेगाचं आमच्या डिपार्टमेंटशी तर कदाचित रेशीम उद्योग राहिला नसता. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटने आत्मा पोखरा या माध्यमातून बराच सपोर्ट केला. टेक्सटाईल डिपार्टमेंट सुद्धा डेफिनेटली, पेरेंट डिपार्टमेंट आहे ही डेफिनेटली सपोर्ट करतच आहे. पण ह्या ज्या लॉंग टर्म मधल्या ज्या आहेत चर्चा होऊन काहीतरी कॉन्क्रीट निर्णय होणं ती वेळ आलेली आहे. आता आम्ही राज्यस्तरीय कमिटी स्थापन केलेली आहे की ज्या कमिटीच्या मध्ये आम्ही डायरेक्टर दर्जाचे सेंट्रल सेरिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हैसूर आणि कुलगुरू दर्जाचे दंडीन साहेब म्हणून आहेत की जे तिथं होते त्यांना आपण मेंबर घेतलंय. ऑनरेबल अंबादास जोशी सर जज हे सुद्धा फार रेशीम शेतीशी बरेच दिवसापासून रिटायर्ड हे बरेच दिवसापासून जुडलेले आहेत आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा बऱ्याच सजेशन्स दिल्या. तसे बरेच तज्ज्ञ व्यक्ती या फोरम मध्ये असल्यामुळं पण याच्यात ही जी बाब आहे या बाबीमध्ये याची जर जोड झाली तर अजून चांगलं भवितव्य निर्माण होईल. आणि हा लॉंग टर्म जो प्रोग्राम आहे 10 वर्षाचा 20 वर्षाचा हा प्लॅन करून त्याच्यावर ऍक्शन द्यावं. कारण की प्रत्येक वेळेला अधिकारी बदलल्यानंतर, सरकार बदलल्यानंतर पॉलिसी बदलत असतात. त्या न बदलता त्या एक विशिष्ट अभ्यास पूर्ण केलेल्या पॉलिसीवर पुढचे 10-20 वर्ष काम चालावं जेणेकरून आपल्या या रेशीम उद्योगाला स्थिरता येईल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे आपल्याला अपेक्षित आहे
ती मिळेल. ही तुतीची बाग आहे, शेड आहे आणि हे स्किप करतो बऱ्याच गोष्टी. यामध्ये सगळ्या जे टेक्निक्स आहेत त्या सगळ्या टेक्निक्स आपल्याकडे परिपूर्ण आहेत. म्हणजे आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे, मेकॅनायझेशन असो हे असो, ते सगळं अति उच्च दर्जाचं आहे. फक्त ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची जी कार्यप्रणाली आमची जी आहे, ते सगळ्या गोष्टी मर्यादित असल्यामुळे मर्यादित स्तरावरच आम्ही काम करतोय. तर ते फार लार्ज स्केलवर काम करणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी हा जो दुसरा पार्ट आहे टसर, त्यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्येच होतो. त्याच्यामध्ये हे त्याचं लाईफ सायकल आहे. त्याचा आपल्या इथं बोरीवर जो कोश निघतो तोच कोश आहे तो, फक्त तो आईन अर्जुनच्या झाडावर मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये तयार होतो. आणि तो सुद्धा आदिवासी शेतकऱ्यांना एक चांगलं साधन होऊ शकतो. हे असे झाडालाच कोश लागतात. तर अशा प्रकारे मला जो काही वेळ मिळाला होता त्यातून मला आनंद आहे की मी माझ्या वेळेत 55 मिनिटात मी माझं संपवलं आणि मला संधी दिली सर आपण सर्वांनी हे सगळं मांडण्याची, हे ओळख करून देण्याची रेशीम उद्योगाची. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द जे काय आपण आपल्या समोर शेअर करायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. व्हेरी गुड. थँक्यू हाके साहेब. धन्यवाद सर. सर मी आलोय. बोला मुळे साहेब. हा मी जॉईन झालोय सर. हो कंटिन्यू करा ना आता. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हाके साहेब अभिनंदन, फारच उत्तम काम केलं आणि प्रेझेंटेशन दिलेलं आहे तुम्ही. आणि खरोखर तुम्ही एक सूचना मला जी आवडली की शेतकी महाविद्यालयामध्ये हा कंपल्सरी विषय ठेवला पाहिजे. डेअरी सारखा फार आवश्यक झालेलं आहे. आता मी बंगलोर कर्नाटक मध्ये बरेच वर्ष राहिलो. तिथं रामनगर डिस्ट्रिक्ट आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या म्हणजे झोपडीधारक सुद्धा रेशीमाचे थोडी शेतीवरती रेशीम लावून रेशीमचा उद्योग करतोय. तर ती गरज आहे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात करण्याची, प्रसार आणि प्रचार. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक जवळपास सारखंच क्लायमेट आणि हे आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने होऊ शकतं. मला आठवतं मी औरंगाबादला जॉईंट डायरेक्टर होतो त्यावेळेस मराठवाडा विकास मंडळ, त्यामध्ये कमिटी केली होती आम्ही. विजय बोराडे, दत्ताभाऊ पात्रीकर, द्वारकाभाऊ पात्रीकर आणि विकास मंडळाचे अधिकारी असं मिळून आम्ही कमिटी केली होती. आणि रेशीम उद्योग वाढवावा यासाठी आम्ही काही प्रयत्न केले. जुनी गोष्ट आहे. मला वाटतं 84-85 साली औरंगाबादला आणि पैठण मध्ये आम्ही 100 एकरावर लागवड पण केली होती त्याची. तर पुढे चालून हे खूप मोठं क्षेत्र होणार आहे उद्योग निर्मितीसाठी. त्याबद्दल अतिशय महत्वाचं हे वेबिनार झाला. धन्यवाद हाके साहेब. आणि काय प्रश्न घ्यायचेत का सर देशमुख सर? घ्या ना. हा, कुणी हात वर केलेले जरा विचारत आहे ना. असतील, चर्चा असतील, सूचना असतील, जे काही असेल. जी सर तुम्ही स्क्रीन शेअर करता का? हा, स्क्रीन शेअरिंग हाके साहेब बंद करा तुमचं. येस सर. येस. हा अतुल प्रश्न घ्या. अतुल. हो काय बोराडे साहेब तुमचं अनम्यूट करा आणि बोला. हा नमस्कार. हा सर बोला. नमस्कार सर बोला. नमस्कार हाके साहेब. हाके साहेब ऐकायला येतं का? हा येस सर येते. ऐकू येतं. माझं ऐकायला येते का? हो येते सर येते. हा तुम्हाला विनंती अशी आहे, अमरावतीचं वृक्ष लागवडीचा उपक्रम पहिल्यांदा तुम्ही सुरू केला. येस सर. त्या उपक्रमाला आपण जास्त प्रोत्साहन का देत नाही? कारण ड्रायलँड मध्ये रेशीम उद्योग भविष्यात वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, जो वृक्ष लागवडीच्या माध्यमातून होऊ शकतो. त्याच्यावर आपण अजिबात पुढं वाटचाल करत नाहीये असं माझं मत आहे. सर आपलं म्हणणं बरोबर आहे. कारण की आता एक थोडंफार तरी इरिगेशन सोर्स असावा असे शेतकरी निवडले जातात आणि त्यांना हे जे ट्री प्लांटेशनचा जो कन्सेप्ट आहे 10x10 वर 8x8 वर, तो आम्ही गव्हर्नमेंट फार्मवर सुरू केलाय. आपल्या विशेष म्हणजे औरंगाबादला सुरू केलाय. आपली चर्चा झाली होती की आपण एकदा त्याच्यात आपले मार्गदर्शन आम्हाला आवश्यक आहे.
हा कन्सेप्ट जो आहे शेतकऱ्यांनी सुद्धा सुरू केला आता आणि शेतकरी सुद्धा यशस्वी झाले. फक्त याचं रूपांतर GR मध्ये, म्हणजे GR मध्ये जसं आज आदरणीय भुमरे साहेबांनी फळबाग योजनेमध्ये जसं स्पेसिंग बदललं, तसं मनरेगाच्या GR मध्ये जर याची स्पेसिंग चेंज केली किंवा इन्स्टेड ऑफ 5-3-2 तुम्ही 5x5 लावू शकता, तर हा कन्सेप्ट आपला पॉप्युलराइज होईल. आणि मग सर आम्ही असा गव्हर्नमेंटला प्रस्ताव देतोय की याला मान्यता द्या आणि ट्री प्लांटेशनचं जे कन्सेप्ट आहे सामाजिक वनीकरणला पण विनंती करतोय की लागवड तुतीच्या झाडाची करा, बाकीचा जो पुढचा पार्ट आहे तो आम्ही केअर घेऊ 2 वर्षानंतर. आणि रेशीमच्या गावातच करा, ज्या गावामध्ये रेशीम आहे त्या गावामध्ये तुतीची लागवड, बांधावरची लागवड किंवा ही सामाजिक वनीकरण करावी. कर्नाटकमध्ये आज हा GR आहे सर की सामाजिक वनीकरण ट्री प्लांटेशनचा कार्यक्रम सामाजिक वनीकरण करते आणि ते मलबरी ट्री प्लांटेशन. आणि सर आपली सूचना आम्ही आता या प्लॅनिंग मध्ये घेऊ आणि थँक्यू सर. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे विजयराव, बोला, प्रश्न विचारा. विजय निलाके प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला बोला. हा, दुसरं कर्नाटकामध्ये एक उपक्रम फार चांगला चालतो. कर्नाटकामध्ये आठवडी बाजारामध्ये तुतीचा पाला विक्रीसाठी उपलब्ध असतो आणि मजूर रेअरिंग करतात. ती संकल्पना आपल्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात का आपण राबवली जाऊ शकत नाही? तर अंडीपुंज हे अंडी मार्केटमध्ये मिळतात, त्यांच्या कोष मार्केटमध्ये विकल्या जातात आठवडीच्या. ही संकल्पना तिथं पाहिली आम्ही. पण हा पाल्याचं डे टू डे तिथं कसं आहे की प्रत्येक आता आपल्या इथं जो रेशीम उद्योग करणारा शेतकरी जे आळ्या आणतो त्याच्याकडे पाला असेल तरच आणतो, तो पाला नसेल तर तो आळ्या घेतच नाही. आणि इमर्जन्सीमध्ये फक्त जर पाल्याची गरज पडली तर तो दुसऱ्या शेतकऱ्याला विनंती करून आणतो. असं बाजारातून आणलं म्हणजे काय लीफ क्वालिटी जी आहे ती कापल्यानंतर इव्हन आपला लीफ क्वालिटी जी राहत नाही, आपल्या भागात हाय टेम्परेचर असल्यामुळं पाला कापून बाजारात नेऊन जर ठेवला विकायला तर आपल्याकडे तो तसाच राहत नाही, त्या सेम क्वालिटीचा राहत नाही. आणि ही संकल्पना येईल सर, म्हणजे काही दिवसानंतर येईल. आणि आज सगळे रेशीमचे शेतकरी एकमेकाशी कनेक्टेड आहे. आपण क्लस्टर अप्रोच जो ठेवलाय, एका गावामध्ये 25 किंवा 10, आता ते 25 चं 10 वर आलं, पण उद्देश हाच की एकमेकाला पालाही कमी पडला तर एकमेकाला वापरता येईल आणि टेक्नॉलॉजीचं साहित्याचं देवाणघेवाण घेता येईल, मार्केटिंगला सोबत जाता येईल, अंडीपुंजी सोबत आणता येतील आणि आम्हालाही ट्रेनिंग द्यायला सोपं जाईल. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन हा कन्सेप्ट. आणि याचा सर आपण विचार करू, हा जर तसं जर असेल होईल हा दिवस. पण संख्या कमी आहे आपल्याकडे शेतकरी. तिथं कसं झालंय, हजारो शेतकरी एका याच्यामध्ये आठवडी बाजाराच्या क्लस्टरमध्ये असतात. तसं आपल्याकडे अजून एवढे नाहीये. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे यश आहेत. यश बोला. यश तुमचा अनम्यूट करून बोला. यश तुमचा अनम्यूट करून विचारा प्रश्न, तुम्हाला बोलायला परमिशन दिलेली आहे. हॅलो. हा बोला सर. तुती लागवडीसाठी जे म्हणजे MRGS मध्ये हे केलेलं आहे. येस सर. हॅलो. हा येतो आवाज. हा, पण काय बोलले सर तुम्ही म्हणजे हॅलो, आवाज येतोय सर? हा येतो. हॅलो. हा येतो बोला सर. यंत्रणा आहे जिल्हा लेवलवर, त्याने म्हणजे तालुक्यावर येत नाहीत, त्याने जिल्ह्याला म्हणजे कर्मचारी कमी आहेत म्हणून हे करणार. त्याच्यामुळे मस्टर काढायचं म्हणलं तर त्याचे मस्टरची जी मागणी आहे ते रोजगार सेवकाला लातूरला किंवा लातूरला ते जावं लागलेलं सर. त्या बाबतीत काय? ठीक आहे. आता काय आमच्याकडे स्टाफ कमी असल्यामुळं याला आम्ही जरी विचार केला की प्रत्येक तालुक्यामध्ये कर्मचारी ठेवा तर तेवढे नाहीच आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3-4 लोकांचा स्टाफ आहे. जर तालुके 7-8 असतील तर इम्पॉसिबल आहे ते आमच्यासाठी सध्या. पण एक PO म्हणून जो आहे तांत्रिक अधिकारी मनरेगाचा अपॉइंट केलेला आहे, तो मनरेगाच्या याच्यातूनच आहे कंत्राटी कर्मचारी म्हणून, तर तो हे कामं करतो. पण जे तुमची अडचण आहे की सगळीकडे व्हावं त्याच्यासाठी आम्हाला इथे ऍक्च्युअली ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची मदत फार गरज आहे. कारण की ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट ह्याच्याकडे खूप स्टाफ आहे. आणि फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषद मध्ये कृषी अधिकारी प्रत्येक पंचायत समितीला आहे. त्यांच्याकडे जर ही योजना, आता जे पूर्वीचे जे कृषी अधिकारी होते ते गोबर गॅस
किंवा साहित्य वाटप TSP जे आहे याच्यासाठी स्पेशली होते आणि आज त्यांच्याकडे काही काम नाही. त्यांच्याकडे आता विहिरीचं काम दिलंय कुठल्या मनरेगा मधल्या. तेच काम जर तुतीचा प्रोग्राम जर त्यांच्याकडे दिला तर ते तुमच्या तालुक्याचं सोय होऊ शकते. आणि हा पॉलिसी मॅटरचा पार्ट आहे तो. आम्हाला काय आम्हाला ऍक्च्युली आम्ही तांत्रिक खऱ्या अर्थानं टेक्निकल कर्मचारी आहोत की जे रेशीम उद्योगाचं ज्ञान देणे, नॉलेज देणे, त्यांच्या रोग किडी वगैरे याचे. आम्ही तुमचे ऍक्च्युली मस्टर वाटप करणे हे काम आमचं नाही. पण ते आता आलंय आमच्याकडे. आम्ही जर सर्वप्रथम मला सांगायला सर हे वाईट वाटण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा हे की जेव्हा मनरेगाचा GR झाला त्यावेळेस औरंगाबाद, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केला. जेव्हा सुरू केला तेव्हा सर्वांनी सांगितलं की ही सगळ्यात क्लिष्ट स्कीम आहे. या स्कीमला तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला घेऊ नका, तुमचे लोक घरी जातील. पण तरी सुद्धा ते विष आम्ही पिलं, कारण की याच्यात फायदा कोणाचा आहे? शेतकऱ्याचा आहे. पण याच्यात सगळ्यात मोठी अडचण कोणाला आहे? कर्मचाऱ्याला. असा हा क्लिष्ट विषय आम्ही समजून घेतला तेव्हा आम्हाला समजलं की काय अडचण काय आहे. त्याच्यातली खरी मोठी अडचण आहे की योजना समजून घेणे. म्हणून आम्ही ज्या लोकांवर ऍक्शन झाल्या, जे लोक सस्पेंड झाले, ज्या लोकांवर डी झाली, त्या लोकांना बोलवून त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतलं की याच्यातले लॅकुना काय. आणि मनरेगा योजना समजून घेतली आणि ती समजून इम्प्लिमेंट केली. आणि इम्प्लिमेंट करून नंतर पूर्ण राज्याला ही योजना लागू झाली. जर ही लागू झाली नसती, या डिपार्टमेंटच्या लोकांनी काम केलं नसतं तर झालीच नसती. आज पोखरा एवढी चांगली स्कीम आहे, पण सगळ्यात मोठा विरोध ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचा आहे की आम्हाला ही योजना नको. पण शेतकऱ्यासाठी कुणीतरी ती जबाबदारी घ्यावंच लागेल ना. तर तशी आम्ही जबाबदारी घेतली. तशी शेतकऱ्यांनी सुद्धा थोडीफार जबाबदारी घ्यावी की यात ज्या काही अडचणी आहेत त्या हेतुपुरस्कर नाही, ह्या मुद्दाम नाहीये, ह्या याची लिमिटेड स्टाफ. आणि आता इथून पुढे काय झालंय की गव्हर्नमेंट हा स्टाफ काय देणार नाही. आता नो स्टाफ वर्क स्कीमचं डिझाईन करावं लागणार आहे की यानंतर स्टाफ नसेल पण योजना चालली पाहिजे, अनुदान नसेल पण योजना चालली पाहिजे. आणि ती सस्टेनेबल जी स्टेज आहे ती खऱ्या अर्थानं आज काही जिल्ह्यामध्ये आली. आज बीडमध्ये 25% शेतकरी असे आहेत की ते अनुदानही घेत नाही, सबसिडी घेत नाही, अंडीपुंजही आमच्याकडून घेत नाही आणि कोष उत्पादन करतात, मार्केटला विकतात. त्यांचे नावं सुद्धा लिस्टला आहे. तर ही अवस्था यायला वेळ लागेल आणि ही येईल पुढच्या 2-4 वर्षामध्ये. तुम्हाला दिसेल की शेतकरी अनुदान मागणार नाही आणि अनुदान बंद. आता आम्ही तुती बेण्याला अनुदान द्यायचो, त्याचं बेणं त्याच्या बांधावर आणून द्यायचो पूर्वी. आता बेणं बांधावर आणून देत नाही, शेतकऱ्याला विकत घ्यावं लागतं, स्वतः आणावं लागतं. अंडीपुंज आम्ही 200 रुपयात द्यायचो, आता 700 रुपयात देतो. शेतकरी आणतात, करतात. कारण की ह्या सगळ्या ज्या गोष्टी अनुदानाच्या कुबड्यावर किंवा याच्यावर चालू शकत नाही, ह्या प्रोडक्शनवरच चालणार. आम्ही आता मनरेगाची स्कीम केली ती प्रोडक्शन बेस केली. 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षी जो शेतकरी कोष उत्पादन करत असेल त्यालाच मनरेगाचा लाभ मिळावा किंवा कोष निर्माण झालेल्या कोशावरच अनुदान द्यावं. तर अशा प्रॅक्टिकल स्कीम करावं लागतील. काही काळाची गरज आहे. आणि याच्यासाठी आता आपण ही कमिटीची स्थापन करायची जी विनंती करतोय की या कमिटीने सुद्धा असेच काही सजेशन द्यावे की कर्मचारी नसेल, शासन नसेल, पण उद्योग असेल आणि कापडही निर्माण होईल, कंझ्युमरला लागणारं रेशीमचं कापडही निर्माण होईल आणि त्या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यालाही फायदा होईल आणि व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. नेक्स्ट केशव सर बोला. केशवराव बोला, प्रश्न विचारा तुमचा. केशवराव स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा. हा सर, नमस्कार. हा नमस्कार. अतिशय सुंदर विवेचन झालं सर. आणि हा तसा हायडेड एक विषय होता आणि आपण चांगला शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे सर. आता मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की या तुती प्रकल्पासाठी पश्चिम महाराष्ट्रात आपण तशी ही फोफावलेली दिसत नाही. आता पश्चिम महाराष्ट्रात गडिंग्लज मध्ये केंद्र आहे आपलं, पण तिथलं काय वातावरणाचा काय इफेक्ट आहे का त्यासाठी? म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात त्याचं फोफावलं न जाण्याचं कारण काय आहे सर? क्लायमेटिक कंडिशन्स आहे का? नाही नाही, क्लायमेटिक कंडिशन महाराष्ट्रातली सगळीच चांगली आहे. उलट तुम्हाला कर्नाटक बॉर्डरला तुम्ही आहात त्यामुळं गारगोटी म्हणून एरिया आहे गडिंग्लजच्या जवळ. त्या ठिकाणी जंगल एरिया फार आहे, फार मोठे म्हणजे अनयुटिलाइज्ड लँड राहिलेली आहे त्या ठिकाणी. अशा ठिकाणी हा प्रकल्प जर केला तर तिथल्या शेतकऱ्यांना स्थानिक फार चांगला उपयोग होईल त्याचा सर. त्यासाठी काय करता येईल सर? काय ऍक्च्युली कोल्हापूरला ऑफिस आहे, सिंधुदुर्गचं आंबोली जे आहे त्या परिसरात पण ऍक्च्युली आमचं सेंटर आहे आंबोली. आणि त्या परिसरामध्ये हाय ह्युमिडिटी मध्ये होत नाही, परंतु हे सगळं कीटक संगोपन जे आहे सर ते शेडमध्ये असतं.
म्हणजे याच्यात वातावरणाचा परिणाम हा फार कमी होतो, कारण की शेडमध्ये तुम्ही टेम्परेचर वाढवू शकता, कमी करू शकता, आर्द्रता वाढवू शकता. आणि नाही सर, आळ्या तयार झाल्यानंतर त्याचं रेशीम करण्यासाठी जे काय क्लायमेटिक कंडिशन्स आहेत, आळ्यात जगणे आणि त्याची वाढ पोषण होण्यासाठी, त्यासाठी काय क्लायमेटिक कंडिशन्स ऍडव्हर्स आहेत का या ठिकाणी काही महाराष्ट्रात? म्हणजे फक्त आपण आता मराठवाड्यामध्येच ह्याचा चांगला प्रसार झालाय म्हणून सांगितलं, पण इतर ठिकाणी न झाल्याची कारण काय आपल्याला सांगता येतील सर? मी आता मी ऍक्च्युली सांगलीला माझी पहिली पोस्टिंग सांगलीला होती. कवठेमा, काळजत वगैरे तो परिसर पाहतो, बराच होता. इव्हन गडिंग्लजला मी मागच्या दरवर्षी एकदा तरी जातोच. आमचं ते अंडीपुंज निर्मिती सेंटर आहे तिथं. तुमच्या त्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण चांगलं होतं. सांगलीला जसे टोपे साहेबांनी एक युनिट आणलंय, तसे 2 युनिट बिना अनुदानाचे एका जणांनी आणलंय. तिथं मेहुल शाह म्हणून आहे. 1 कोटीची मशीन त्यांनी स्वतः बिना अनुदान उभारली सांगलीला. तर आपल्या परिसरामध्ये पण सुरू होईल. आता वेळ आहे की बाबीला जे काही तुमच्या इथं खेड म्हणून गाव आहे, तिथं रिलिंग सुद्धा सुरू झाले. धागा निर्मितीचं पण एका जणांनी सुरू केलं रत्नागिरीमध्ये. तर होणार नाही अशातला प्रकार नाही. त्याचा स्वतःचा जो आत्मपरीक्षण म्हणजे व्हील पॉवर आणि ह्या गोष्टी पाहिजेत. सर, एका एकरामध्ये साधारण आपली किती तुतीची झाडं लागवड करणं आपल्या याच्याप्रमाणे रिकमेंडेबल आहे? किती झाडं लावावीत आणि साधारणपणे 1 एकराचं उत्पन्न रेशीमाचं मिळण्यासाठी किती झाडांचं आवश्यकता लागू शकते? 5500 प्लांट्स आहे. 5-3-2ची स्पेसिंग आहे पट्टा पद्धतीनं. 5500 झाडं लावणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यापेक्षा जर आणि इट डिपेंड्स ऑन द सॉइल जर फार भारी असेल तर आता मराठवाड्यात आम्हाला हाही अनुभव आला की या 5-3-2ची जी स्पेसिंग आहे ती हे होते, म्हणजे ताटतात झाडं. तर ठीक आहे, स्पेसिंग आणि प्लांट पॉप्युलेशन ही ऍज पर द सॉइल कंडिशन वापरावी. चांगली भारी प्रतीची जर जमीन असेल तर ह्या ठिकाणी हा उद्योग जर सुरू करावा लागेल तर आपल्याला तिथं आंतरपीक कुठलं रिकमेंडेबल आहे की सपोर्टिव्ह ते राहू शकतं त्याला आंतरपिकासाठी सुद्धा? सर, याचे जे 5 फुटाचा जो पट्टा आहे त्यामध्ये तुम्ही इथंही तसा प्रकार करतात लोक. मेथी जी आहे, बॅच संपल्याबरोबर मेथी टाकतात, कोथिंबीर टाकतात, पालक टाकतात, हे असे भाज्या. आणि आंतरपीक आम्ही आता जे विजय अण्णा बोराडे साहेब जे बोललेत, अण्णांनी काय सांगितले, हे ट्रायल अँड सेरिकल्चर प्रमोट करतात. त्यातला जो मोठा पट्टा आहे 8 फुटाचा किंवा 10 फुटाचा, त्यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग हे पिकही चालतात. तसं तुमच्या भागामध्ये आंतरपीक हे फक्त पहिल्या वर्षी घेता येतं, पहिल्या 2 महिन्यासाठी. नंतर तो इतकं फास्ट ग्रोईंग येते की तुम्हाला ते घेताच येणार नाही. म्हणजे तुमची जमीन भारी आणि तुमच्या परिसरामध्ये तर डेफिनेटली भारी जमीन असेल तर यू कॅन टेक. म्हणजे घ्याल तुम्ही, तर तुम्हाला ते कसं रिले क्रॉपिंग सारखं करावं लागेल की बिफोर प्रुनिंग सोईंग करावं लागेल आणि 21 दिवसाच्या आत त्याचं हार्वेस्ट करावं लागेल. तसं काही करता आलं तर. थँक्यू सर. थँक्यू सर. शैलेश कुमार बोला. शैलेश कुमार विचारा प्रश्न. शैलेश कुमार. नाही, मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत मुळे सर. ओके संपलेले प्रश्न. प्रेक्षकापैकी मांडे सरांना बोलायचं. मांडे सर. आवाज येत नाही सर. माहिती सर, आवाज येत नाहीये तुमचा. आवाज येत नाही. आवाज माहिती सरांच्या तिथे आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. माहिती साहेब, आवाज येत नाही. हॅलो, आता येतोय आवाज? हा, आता आला. ओके, ठीक आहे. माझं ते ऍडजस्टमेंट मध्ये होतं थोडंसं. हाकेजी, तुमचं अभिनंदन. खूप छान प्रस्तुतीकरण केलं आणि आजच्या वेबसाईट मध्ये तुम्ही सेरिकल्चरचं कम्प्लीट महाराष्ट्राचं चित्र उभं केलं. मागच्या 20-25 वर्षापासून आपल्याकडे सेरिकल्चर सुरू झालं महाराष्ट्रामध्ये. विजय अण्णांनी जालन्याला महिलांच्या ग्रुपमधून खूप सुंदर काम सुरू केलेलं आहे. पण सेरिकल्चरचा एकच जो महाराष्ट्रातला प्रश्न, आता तुम्ही 2018 मध्ये मार्केट सुरू करून थोड्या प्रमाणात सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, परंतु सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो बाजारचाच आहे. आणि आता जे तुमचं जालन्याचं आणि पैठणचं जे एपीएमसीचं मार्केट तुम्ही उभा केलेलं आहे, तिथले सुद्धा भाव हे रामनगरच्या भावावर अवलंबून असतात.
आणि रामनगरचे भाव सुद्धा कधी काळी 450-500 रुपये किलोला मिळतात, तर कधी 150 पर्यंत 100 पर्यंत येतात. हे जेव्हा तिथल्या बाजारभावाचं फ्लक्च्युएशन होतं तेव्हा आपल्या बाजारामध्ये जे ककूनला भाव मिळतो तो शेतकऱ्याला परवडण्यासारखा नाही आहे. ऍक्च्युअली अशा वेळेला शेतकऱ्यांना नुकसान होतं. हे जे फ्लक्च्युएशन आहे मार्केटचं कर्नाटक मधल्या, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो. तर त्यासाठी आपण कर्नाटकाच्या मार्केटवर अवलंबून न राहता आपण आपलंच मार्केट आणि आपलंच पोस्ट हार्वेस्ट जर सुरू केलं, आपण आपले ककून आहेत, ककूनचं सॉर्टिंग आहे, ग्रेडिंग आहे, डिफेक्टिव्ह ककून बाजूला काढणं आणि त्याच्यापासून सिल्क तयार करणं, रिलिंग, प्रोसेसिंग सगळं जे तयार करण्यापर्यंत आपल्याकडे सेटअप झालं तरच आपल्याला स्टॅबिलिटी आणता येईल सेरिकल्चरला. नसता महाराष्ट्राला जर कर्नाटकाच्या बाजारावर अवलंबून आपलं जर ग्रोथ व्हायची असेल तर ते होणार नाही. महाराष्ट्राला सेल्फ सस्टेनेबल व्हावं लागेल. कारण तुम्ही सांगितलं की आपलं महाराष्ट्र हे अपारंपरिक राज्य आहे सिल्क सेरिकल्चरच्या बाबतीमध्ये. आपण अपारंपरिक म्हणता येणार नाही, आपण पारंपरिक होऊ शकतो. पण हे पुढचा जो भाग आहे बाजारापासूनचा, ककूनचं मार्केट, ककूनची क्वालिटी, ककून प्रोसेसिंगचे यंत्र, मला वाटतं सेंट्रल सेरिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे म्हैसूरचं आहे त्यांनी कम्प्लीट मेकॅनायझेशन त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. त्यांच्याकडे कम्प्लीट पॅकेज आहे मेकॅनायझेशनचं. म्हणजे ककून ग्रेडिंग, सॉर्टिंग पासून ककूनची क्वालिटी, चांगले ककून बाजूला, खराब ककून वेगळे करणं, नंतर त्याचं सिल्क डेव्हलप करणं आणि धागे करणं, धाग्यापासून कपडा करणं, सगळं आपल्याकडे उपलब्ध असताना आपण चायनाची मशीन कशाला इम्पोर्ट केली जालन्याला हे मला लक्षात आलं नाहीये. कारण आपल्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे आणि सेरिकल्चर इन्स्टिट्यूटने खूप चांगलं मेकॅनायझेशन पॅकेज डेव्हलप केलेलं आहे. या 2-3 गोष्टी मला थोडंसं वाटतं की आपल्याला तुमच्या डिपार्टमेंट फक्त प्रोडक्शनवर भर न देता गव्हर्नमेंटचा पॉलिसी इश्यू आहे की सरकारनं त्याच्यामध्ये म्हणजे चांगली सुरुवात केली. 2018 मध्ये आपण जालन्याला मार्केट सुरू केलं, उत्तम केलं. परंतु त्याच्या पुढचा भाग जो आहे त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याला जर दुर्लक्षित केलं तर महाराष्ट्रामध्ये सेरिकल्चर डेव्हलप होणार नाही, स्टॅग्नेट होईल आणि हळूहळू ते जसं आलं तसं जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणून सगळ्यात मोठा आता मला वाटतं इनिशिएटिव्ह जो पाहिजे तो इथल्या मार्केट स्टॅबिलिटीचा पाहिजे. आपलं जे तुमचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये फक्त मार्केट डेव्हलप करून नाही, ककून मार्केटिंग नको, त्याला ककूनचं प्रोसेसिंग आणि धाग्यापर्यंत आणि कपड्यापर्यंत जाणं. इथपर्यंत जर आपण गेलो तर आपलं स्वतःचं प्रोडक्शन आणि स्वतःचं मार्केट आणि स्वतःची प्रोसेसिंग इथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. आणि मला वाटतं आपल्याकडे इव्हन एक्सपोर्ट करण्यासारखं पोटेन्शियल आपल्याकडे एवढ्या चांगल्या क्वालिटीचा धागा आपल्या मलबेरी सिल्क पासून होतो. त्याचप्रमाणे विदर्भातलं जे टसर सिल्क आहे 4-5 जिल्ह्यातलं त्याची सुद्धा उत्कृष्ट क्वालिटी आहे. पण आपलं ते सगळं ते सेरिकल्चरचं जे गणित आहे ते मार्केटमध्ये फसतं. मला वाटतं इथे याच्या पुढची जी पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची पॉलिसी याच्यावर आपण भर दिला पाहिजे. आता प्रोडक्शन टेक्नॉलॉजी शिकवायची गरज नाही शेतकऱ्यांना. मला वाटतं शेतकरी एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा बऱ्यापैकी अवगत आहे. आता सिल्क ककून कसे प्रोड्यूस करायचे शिकवायची गरज नाही, मलबेरी प्रोडक्शनची शिकवायची गरज नाही. गरज कशाची आहे की त्याला पाठबळ देण्याची बाजाराचं, की आपण जे 2 मार्केट डेव्हलप केले, तुम्ही म्हणता की सांगली आणि भंडाऱ्याला मार्केट डेव्हलप करायचं तुमच्या डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचं चाललेलं आहे, ते लवकरात लवकर व्हावे. आणि दुसरं आहे त्याची ब्रँडिंग. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अहिंसा सिल्क अशी ब्रँडिंग करायचं ठरवलेलं दिसतंय. पण हे अहिंसा कसं म्हणता येईल, तुम्ही एवढे किडे मारता आणि अहिंसा सिल्क कसं म्हणता येईल, म्हणजे कुठल्याच अंशाने हे नाव देण्यात आलंय मला काही समजलेलं नाहीये. कारण 1 किलो जर तुम्ही ककून मारले तर 700-800 किडे मरतात, मग हे अहिंसा सिल्क कसं होईल ते. त्यामुळे हाही मला प्रश्न पडतो की तुम्ही ब्रँडिंग करताना सुद्धा असा विचार केला पाहिजे किंवा त्याचं काय नाव आहे, ब्रँड असा असला पाहिजे की लोकांना लगेच कॅच करता आलं पाहिजे. या 2-3 गोष्टीचा मला संभ्रम आहे. त्याच्यात तुम्ही स्पष्टीकरण करावं असं काही माझं नाही, कारण हे पॉलिसी लेवलचे मुद्दे आहेत, वरच्या लेवलचे. मला वाटतं आयमॅटवर आम्ही हे काही पॉलिसी ब्रीफच्या माध्यमातून मांडू आणि पुढे नेऊ. परंतु तुम्हाला जर त्याच्यात काही टिप्पणी करायची असली तर जरूर करू शकता. थँक्यू सर. आपण फार विस्तृत जे सगळ्या मर्मावर बोट ठेवलं की जिथं खऱ्या अर्थानं त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आज सर ह्या ज्या मशिनरी भारतातच ह्या नाही आहेत, ऑटोमॅटिक रिलिंग युनिट जे आहेत भारतात कुठंच नाही आहे. या सगळ्या चायनावरूनच आलेल्या आहेत आणि सेंट्रल सिल्क बोर्डच्या अनुदानातूनच घेतले. त्याला 1 कोटी अनुदान मिळालं 92 लाखापर्यंत. असे 4 युनिट आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहेत की जे ऑटोमॅटिक रिलिंग युनिट म्हणतात त्याला. आणि भारताने सुद्धा आता इंडिजिनस मशीन सुरू करावे असं संकल्प केलाय आणि ते सुरू झालंय. इट विल टेक अनदर 6 मंथ और इयर, कारण 2 वर्षापासून प्रकल्प सुरू झालाय तो इंडिजिनस मशीनचा.
आता आपल्या इथं आपण MRM म्हणून आहे, मल्टी एंड ड्रिलिंग मशीन जे की ज्या कर्नाटकमध्ये चालू आहेत त्या प्रकारच्या इथं बरेच जणांनी, आता कालच आपले MGM जे आहे इथले आदरणीय बाबूरावजी कदम साहेबांनी त्यांच्या MGM ला स्वतः आणलं, कसलं अनुदान सबसिडीचा विचार न करता आणलं आणि इन्स्टॉलेशन चालू आहे. ठोंबरे साहेब जे नॅचरल शुगरचे जे प्रणेते आहेत उस्मानाबादमध्ये कळमला रांजणीला, त्यांनी मागच्या महिन्यात बांधकाम सुरू केलंय. त्यांनी 3 मशीन MRMच्या आणतायत, तिथं मार्केट सुरू करतोय आपण कळमला. म्हणजे हा जो पार्ट आहे हा स्वयंस्फूर्तीनं उद्योजकांनी समोर यावं. म्हणजे आज मी जो विषय काय होता की या उद्योजकांना संधी येते, दीज आर द ऑपॉर्च्युनिटीज यू शूड इनकॅश. म्हणजे तुम्ही जर इनकॅश, मी टोपे साहेबांनाही सुरुवातीला जेव्हा युनिट टाकत होते त्यांना मी म्हटलं होतं, ॲश्युरन्स दिला होता, सर तुम्हाला रॉ मटेरियल कमी पडणार नाही, तुम्ही सुरू करा. तर हा रॉ मटेरियलचा जो विषय तो सर, आणि ते वर्ल्ड क्लास, म्हणजे ज्या क्वालिटीचा आवश्यक आहे त्या क्वालिटीचा कोश आपल्या इथे तयार होतो. आणि सर ते अहिंसा सिल्कवाला जो कन्सेप्ट आहे तो ऍक्च्युली हे तिची स्टेटमेंट तुम्ही म्हणता तसंच आहे. ऍक्च्युली हा त्याची लाईफच तेवढी आहे की त्या पिपापर्यंत आला, जर त्याला रेशीम नसतं तर त्याला जगवलंही कोण नसतं. हा फिलॉसॉफिकल पार्ट आहे. आम्ही त्याला अहिंसा सिल्क नाही म्हणणार, महासिल्क, महाराष्ट्राचं महासिल्क असं काहीतरी मोठं चांगलं ब्रँडिंग करू. आणि त्या जसं गोकुळनं, आपला गोकुळ म्हणजे अमूलने जसं स्वतःचं दूध त्या ब्रँड खाली विकतात अमूलच्या गुजरात, तसं महाराष्ट्राचं सगळं सिल्क आपण महासिल्कच्या नावाखाली कसं मार्केटिंग करता येईल त्याची ऍक्च्युली इनाम जी कार्यप्रणाली जी आहे मार्केटिंगमध्ये की जी कार्यप्रणाली ती आम्ही अवलंबतोय. जसं मार्केटला त्याचं व्यवस्थित ग्रेडिंग करून, म्हणजे कोशाचे सुद्धा ग्रेड्स आहेत की त्याचे जे सिल्क रेशिओ जो आहे, जसं दुधात तसं फॅट असतं तसं सिल्कच्या कोशामध्ये किती सिल्क कंटेंट आहे ते कॅल्क्युलेट करता येतं. आणि त्याच्यावरून वेस्ट बेंगलचा व्यापारी सुद्धा आपल्या मार्केटमध्ये बोलू शकेल अशी कार्यप्रणाली आपण प्रस्तावित करतोय. आणि याच्यावर उहापोह चर्चा झाली आणि आम्ही आता जे मार्केट उभे केलेत APMC मध्ये त्यांना हे कंपल्सरी केलंय की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळावं लागतील. आणि आम्ही जालन्याला एक 6 कोटीचं बांधकाम सुरू केलंय. आणि सोलापूरला इथं आमचे स्वतःचे मार्केट, गव्हर्नमेंटचे ककून मार्केट, त्यामध्ये ह्या सगळ्या सिल्क टेस्टिंग म्हणजे धाग्याचं ते टेस्टिंग करणे किंवा कोशाचं टेस्टिंग करणे आणि त्याच्यावरून त्याचे दर इंटरनॅशनल मार्केटमध्ये फ्लॅश करणे, म्हणजे त्याची वर्गवारी करून, म्हणजे जेणेकरून आज इथं आपल्या इथं कर्नाटकचे व्यापारी येत नाहीत तर वेस्ट बेंगलच्या व्यापाऱ्यांनी कोविड सिच्युएशन मध्ये दर आठवड्याला 2 ट्रक माल घेऊन जायचे, कोश घेऊन जायचे. आणि ते ड्राय करून, सन ड्राय करून घेऊन बरेच कोश वेस्ट बेंगलला घेऊन गेले. वेस्ट बेंगलला न्यायला त्याला 60,000 ते 70,000 रुपये खर्च येतो एका ट्रकला. तर त्यांनी इथून ते नेऊन तिथं प्रॉफिट कमवला. तर आपल्या शेतकऱ्यांनी उद्योजकांनी जर हा अभ्यास केला की तो तिथं काय करतो, त्याची शीट कोण करतो, का आपलं सिल्क सीट तयार करतो का धागा तयार करतो, हे काय असेल ते अभ्यास करून त्या ट्रकच्या मागे जायचं आणि पाहायचं की ते जे करतात ते आपण महाराष्ट्रात करायला संधी आहे ना आपल्याला. म्हणजे हे ढोबळ म्हणजे आपलं काय त्याला जे काय बोलण्याची जी संधी उपलब्ध का आहे तर त्याचे हे समीकरण. तर सर आपण जे म्हणता ना ते एकदम 100% करेक्ट आहे की जोपर्यंत प्रोसेसिंग होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातलं सिल्क इंडस्ट्री स्टेबल होणार नाही. थँक्यू व्हेरी मच सर फॉर युअर गुड सजेशन. थँक्यू. ढाका सिल्कचं काय स्टेज आहे? ढाका सिल्क, ढाका ते त्यांच्या त्या वेस्ट बेंगलमध्ये तयार होतात म्हणून त्याला ते ढाका सिल्क म्हणतात. आपल्या इथून जातो का कोश असं मला म्हणायचं. हा सर, आपल्या कोविड सिच्युएशन मध्ये मार्च एप्रिल मध्ये खूप कोश गेला आपल्या इथून तिकडं. धागा म्हणजे एक कोश. आणि इव्हन आम्ही पूर्वी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र खरेदी करायचं, म्हणजे त्यावेळेस कोशाचा दर पहिले 90 रुपये होता, नंतर 137 रुपये झाला आणि 178 रुपये हा सपोर्ट प्राइस आहे. परंतु त्यावेळेस गव्हर्नमेंट कुणीच, इव्हन कर्नाटकमध्ये 90 रुपये रेट होता आणि आपल्याकडे 137 रुपये होता. त्यावेळेस आपल्यालाच कोश खरेदी करावं लागायची आणि ते करून आम्ही त्याचं ऑक्शन करायचो. तर त्यावेळेस वेस्ट बेंगाल, तामिळनाडू इकडचे व्यापारी घेऊन जायचे कोश. ही आहे का आता चालू आहे तिकडे मॅन्युफॅक्चरिंग? चालू. ओके, ठीक आहे सर. मला वाटतं प्रश्न संपले. देशमुख सर, जर कोणी बोलणार नसेल तर मी एक थोडासा वेळ घेतो. जी, अतिशय छान प्रेझेंटेशन हाके साहेब, आपलं अभिनंदन. थँक्यू सर. अगदी जसं अपेक्षित होतं त्याप्रमाणे झालं. अर्थात विषय खूप मोठा आहे त्यामुळं कदाचित आपल्याला थोडं घाई करावी लागली असेल, काही स्लाइड्स स्किप करावे लागले असतील.
पण चांगलं झालं, एकंदरीत खूपच चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन झालं. आपण ज्या काही सजेशन केल्या आहेत, एक महत्वाचं म्हणजे BSc ॲग्रीच्या कोर्समध्ये सेरिकल्चर हा विषय कंपल्सरी असावा. तर मला वाटतं हे अतिशय रास्त आहे, ही गोष्ट गरजेची आहे. कारण कुठेतरी मॅनपॉवर असा तयार झाल्याशिवाय याला पुढे कोण हँडल करणार किंवा कोण पुढे घेऊन जाणार हा प्रश्न राहतो. आणि ॲग्रिकल्चरच्या मुलांमध्ये निश्चित, कारण त्यांना दे नो ॲग्रोनॉमी, फील्ड ऑपरेशन्स वगैरे वगैरे सगळं, आणि सेरिकल्चरचे बाकीचे टेक्नॉलॉजी जर त्यांना त्याच्यामध्ये आणखी शिकवल्या गेल्या तर निश्चित त्याचा उपयोग होईल. दुसरं असं की मॅन पॉवरची आपल्याला मोठी अडचण आहे, ते आपण सारखं आपल्या बोलण्यातून आलं की एक्सटेन्शनच्या दृष्टीने असेल किंवा ह्या इतर गोष्टीमध्ये इतर डिपार्टमेंटवर बरंचसं आपल्याला अवलंबून राहावं लागतंय. तर खरं तर आता यापुढे बरंचसं आपल्याला ऑनलाईन काम करावं लागणार आहे. म्हणजे हा मॅनपॉवरचा प्रश्न हा सगळ्याच डिपार्टमेंटला राहणार आहे, म्हणजे फक्त सेरिकल्चरलाच आहे असं नाही. तर थोडंसं ग्रुप फार्मिंग च्या स्वरूपात आपण जसं म्हटलं की गावाच्या गावं आता आलेले आहेत त्याच्यामध्ये सेरिकल्चरमध्ये, आणि अनेक शेतकरी एका गावामध्ये एक झाला की आणखीन 10 तयार होतात, 10चे 100 तयार होतात. तर एक्झॅक्टली वी शुड गो ऑन दॅट लाईन. आणि आपल्यासारख्या एक्सपर्टनी आता एक स्टेट लेवलला कदाचित काही जी काही माणसं आपल्या हाताशी असतील त्यांनी ऑनलाईन ह्या सर्व्हिसेस थोड्याशा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन एक सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा असं आपल्याला करावं लागेल असं मला वाटतं. आता मान्य साहेबांनी काही जे मुद्दे सुचवले त्या दृष्टीने आपल्याला आता लोकांना एक बाजारभाव किंवा त्याच्यामध्ये त्यांना स्टेबल रेट मिळतील अशा प्रकारची भूमिका आपल्याला एक बजवावी लागेल. म्हणजे आपल्या इथंच प्रोसेसिंग जर झालं तर कदाचित बाजारामध्ये बऱ्यापैकी स्टॅबिलिटी येऊ शकेल आणि शेतकऱ्यांना एकदा अश्युरन्स त्याचं मिळालं की मला कमीत कमी एवढा भाव नक्की मिळणार आहे आणि या दर्जाचे कोष असतील तर हा भाव मला मिळणार आहे, असं जर झालं तर महाराष्ट्रातले शेतकरी आपल्याला माहिती आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तमातलं उत्तम प्रोडक्शन ते करू शकतात. फक्त त्या दृष्टीने कदाचित आपल्याला आता एक मोठी जबाबदारी घ्यावी लागेल स्टेट लेवलला की पॉलिसी डिसिजन तर घ्यावी लागतीलच, पण अशा प्रकारची चालना देणं या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सेरिकल्चर डिपार्टमेंटमधून याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. तर याविषयी आपल्याला आयमॅटचं माध्यमातून जे काही आपल्याला करावी लागेल कार्यवाही ती आपण करणार आहोत. त्यामध्ये निश्चितच तुमचा पुढाकार आम्हाला लागणार आहे, कारण आम्ही काही त्यातले तज्ज्ञ नाही आहोत, पण आपला सगळा अनुभव लक्षात घेता आणि जे काही प्रोजेक्शन्स आपण दाखवले आहेत की पुढील 10 वर्षामध्ये आपल्याला काय करता येईल किंवा काय करावं लागेल, त्याच्या स्ट्रॅटेजीज काय असतील, तर अशा प्रकारचं एक पॉलिसी ब्रीफ असं आपण सुरुवातीला तयार करू आणि मग रेशीम उद्योगाविषयीचं धोरण महाराष्ट्राचं काय असावं असं आपल्याला पुढे तयार करता येईल. त्यासाठी आपण परत काही ठराविक लोकांना एकत्र घेऊन चर्चा करून आपण तो फायनल करू. तर एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन, खूप छान केलं आपण. धन्यवाद देशमुख सर. जाधव साहेब आभार मानतील. यशल जाधव तत्पूर्वी पुढच्या 4 आठवड्याचं स्लाइड दाखवा ना अतुल. हो यशल जाधव बी रेडी. हो हो जाधव साहेब वेळेचा उल्लेख करा. वेळेचा. हा हा 11 वाजता. 11 वाजताचा. दिसते ना? नाही नाही दिसत. नाही दिसत आहे? नाही दिसते का? मला दिसत नाही. नाही दिसत. नाही देशमुख सर दिसते स्लाइड? नाही दिसत. नाही. हा आता दिसते. आता हे सर सर्वांच्या माहितीसाठी स्लाइड तयार केली आहे. याच्यामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये आपला 25 ऑक्टोबरला एक इनोव्हेटिव्ह क्रॉप खजूर लागवडीची यशोगाथा अशा पद्धतीचं एक लागवड झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेली आहे, परंतु हे अनंतराव जावळे यांनी, माजी कृषी संचालक आहे, यांनी आपल्या शेतावर लागवड केलेली आहे आणि सक्सेसफुल आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू किसनराव जावळे IAS ऑफिसर आहेत, त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि ते पण मार्गदर्शन करतील पुढच्या रविवारी दोघं मिळून.
त्यानंतर 1 नोव्हेंबरला गोकुळची यशोगाथा ठेवलेली आपण दुग्ध व्यवसायातील संधी. स्क्रीन गेला अतुल. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे? 1 मिनिट. अतुल हळदणकर आहेत नंतर. हळदणकर, हा, रोपवाटिकाचं व्यवस्थापन हळदणकर साहेब आहेत. आणि 15 नोव्हेंबरला सॉरी आपले देशमुख सरांचं आहे, माजी कृषी आयुक्त. ऊसाची उत्पादकता कशा पद्धतीने वाढवता येईल असे 4 आठवड्याचे 4 प्रोग्राम ठेवलेले आहेत. हे आपल्या माहितीसाठी हे केलंय. आणि पुढची महत्वाचा चेंज जो केलाय आम्ही, पुढच्या रविवारपासून आपलं वेबिनार सुरू होईल 11 वाजता, 11:30च्या ऐवजी 11 वाजता सुरू होऊन 12:30ला संपेल. जसं देशमुख साहेबांनी सुरुवातीला सूचना केली की खूप वेळ जातो प्रश्नोत्तरात आणि मग प्रेक्षक वर्ग राहत नाही, म्हणून आपण हा चेंज केला. 11 ते 12:30 अशा पद्धतीनं हे पुढचे वेबिनार होतील. तर मी जाधव सरांना विनंती करतो की आभार मानावेत सर्वांचे. धन्यवाद सर. आजचा विषय महाराष्ट्रातील रेशीम उद्योगातील संधी हा विषय खरं म्हणजे आज सगळ्यांसाठी खूप नवीन असा विषय हाके साहेबांनी फार सोप्या शब्दामध्ये आणि सर्वांना समजेल अशा आणि त्यातल्या तांत्रिक गोष्टींची चांगली उकल करून आज सांगितलेलं आहे. मी आयमॅटच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं हाके साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. मला आठवतंय की मी जेव्हा परभणीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळी सेरिकल्चर हा एक ऑप्शनल विषय असायचा आणि आय वॉज द ओनली फर्स्ट स्टुडंट टू स्टडी द सेरिकल्चर ॲज ए रिसर्च सब्जेक्ट. म्हणजे माझे त्यावेळेसचे गाईड डॉक्टर DS तायडे हे होते आणि मी माझं MSCचं डेझर्टेशन सेरिकल्चरवर केलेलं आहे. बायोनॉमिक्स अँड बायोमेट्रिक स्टडीज इन मलबेरी सिल्कवॉर्म असा विषय होता आणि खूप इंटरेस्टिंग असा विषय घेऊन काम केलेलं होतं. मला आठवतं मी सकाळी 6:30 वाजता लॅबमध्ये जायचो, कारण फिडिंगला जावं लागायचं तिथे किड्यांना आणि सगळे मुलं मला हसायचे की काय करतोय तू म्हणून. पण तो विषय एवढ्या इंटरेस्टने केला आणि माझ्या पूर्ण सेवेच्या कालावधीमध्ये सुद्धा एक चांगला आवडीचा विषय हा रेशीम उद्योग राहिलेला आहे. मी जालन्याला असताना तिथली गावं मला अजून आठवतात. सामनगाव, त्यानंतर मला वाटतं वायाळ पांगरी, ही गावं एक मोठ्या उभारीनं पुढे आलेली होती. बीडमधलं एक नागापूर नावाचं गाव, तिथले शेतकरी आलेले होते आमच्याकडे त्यावेळी आणि एक राऊत म्हणून सेरिकल्चरचे अधिकारी होते त्यावेळी जिल्हा स्तरावर काम करणारे. खूप मोठं काम आम्ही त्यावेळी आत्माच्या माध्यमातून केलेलं होतं आणि आज त्याचं फार मोठं काम हाके साहेबांनी त्यांच्या विभागामध्ये निर्माण केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या वेबिनारला सहभागी झालेले सर्व प्रेक्षक, सर्व शेतकरी, काही उद्योजक त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपले आयमॅटचे अध्यक्ष सन्माननीय देशमुख साहेब, सचिव डॉक्टर मुळे साहेब, मायंदे साहेब, लवेकर साहेब, सन्माननीय दांगड साहेब, किसानची सगळी टीम यांच्या सगळ्यांच्या मदतीनं हा वेबिनार अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडला आणि चांगला विषय आपण एक शेतकऱ्यांसमोर आज नेलेला आहे. सगळ्यांची मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या वेबिनारची वेळ ही 11:30च्या ऐवजी 11 वाजताची राहणार आहे. त्यामुळे याची सगळ्यांनी पुन्हा एकदा नोंद घ्यावी. 11 ते 12:30 अशी राहणार आहे आणि आजच्या सारखाची एक फार चांगला असा नाविन्यपूर्ण विषय खजूर लागवडीचा आणि त्याची यशोगाथा हे आपले माजी संचालक, कृषी संचालक जावळे साहेब आणि त्यांचे बंधू जे ज्येष्ठ IAS अधिकारी आहेत किशोररावजी जावळे, हे दोघे म्हणून सांगणार आहेत. त्याचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद जाधव साहेब, व्हेरी गुड. अतुल हॅलो तर बोला. फेसबुकवर किती प्रेक्षक आहेत? फेसबुकवरच्या संख्या सांगा आम्हाला. 1,500 रुपये. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. देशमुख सर संपूया का? देशमुख सर ओके सर, संपूया. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. हाके साहेबांना, आमचे आयमॅटचे अध्यक्ष आणि टीम. संपूया सर. हो, नमस्कार. ओके सर, नमस्कार. भेटूया पुढच्या रविवारी 11 वाजता. येस.